सो शेअर मार्केट विषयी अशी किती लोक आहेत की ज्यांना बिलकुल माहिती नाही. बिलकुल म्हणजे येस, फक्त आम्हाला एकदम झिरो लेवलवरती आहोत किंवा बिगिनर आहोत. तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगा की येस आम्ही बिगिनर आहोत म्हणून. बी टाईप करू शकता किंवा पूर्ण बिगिनर टाईप करू शकता. म्हणजे मला कळेल की किती मेंबर्स असे आहेत की ज्यांना बिलकुल माहिती नाही आहे, आणि अकॉर्डिंगली मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की शेअर मार्केट विषयी कशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे. तर सो मला आनंद होईल की जर तुम्ही सांगितलं चॅट बॉक्समध्ये सर की यस आम्ही बिगिनर आहोत म्हणून. बिलकुल काही माहिती नसली तरी चालेल. बिगिनर योगेश सचिन. येस गुड. बी बिगिनर आहे. गुड. ओके. गुड. गुड. ओके. आणखी किती मेंबर आहेत की ज्यांना माहिती नाही? गुड. बिगिनर. गुड. बिगिनर. ओके. गुड. बिगिनर आहे. खूप मेंबर बिगिनर आहेत इथे. गॉट इट. नाव शेअर मार्केट हा एक बिझनेस करण्याचा प्लॅटफॉर्म आहे, बिझनेसचा सिस्टम आहे. आता काय बिझनेस करण्याचा, कसा बिझनेस करण्याचा सांगतो तुम्हाला मी. ओके. आज लेटेस्ट जे आकडे आलेले आहेत, ओके, लेटेस्ट कशाचे आकडे आलेले आहेत की शेअर मार्केटमध्ये टोटल जे गुंतवणूकदार आहेत, ते टोटल जे लोक काम करणारे आहेत, ते 16 कोटीपेक्षा जास्त आहेत. किती? 16 कोटीपेक्षा. आणि त्या 16 कोटी लोकांमध्ये 50% लोक फक्त महाराष्ट्राचे आहेत. ही आज मी एका पेपरमध्ये वाचलं सकाळीच. दिव्य मराठीमध्ये न्यूज आहे, पहिल्याच पेजवरती आहे. तुम्ही जर दिव्य मराठी पेपर वाचत असेल तर त्याच्यामध्ये पहिल्याच पेजवरची न्यूज आहे की शेअर मार्केटमध्ये टोटल 16 कोटीपेक्षा जास्त लोक रजिस्टर्ड झालेले आहेत. आउट ऑफ 16 करोड 50% लोक जे आहेत ते 5 राज्यातून आहेत. महाराष्ट्रातून आहेत, 5 राज्यातले: गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. ओके, असे त्या राज्यामध्ये लोक आहेत. आणि त्या सर्वात जास्त जो वाटा आहे तो आहे महाराष्ट्राचा, 16 कोटी लोकांमध्ये. सो आजही आपण या 16 कोटी लोकांमध्ये नाही. ओके, आपण या 16 कोटी लोकांमध्ये नाही की जे आपण ऍक्टिव्हली मार्केटमध्ये काम करत आहोत. 16 कोटी लोक. आणि हा जो आकडा आहे हा दरवर्षी, येस न्यू स्टुडंट्स, नीलम मॅम, हा जो आकडा आहे हा इयर ऑन इयर वाढतच आहे. इयर ऑन इयर वाढत आहे. साधारण डिसेंबर 2019ला म्हणजे जेव्हा कोविड सुरू होणार झाला, त्याच्या एकदम स्टार्टिंगला शेअर मार्केटमध्ये फक्त पावणे पावणे 4 कोटी लोक होते. किती? पावणे 4 कोटी लोक आउट ऑफ टोटल पॉप्युलेशन ऑफ अवर कंट्री. पावणे 4 कोटी लोक होते फक्त. आणि आज तो आकडा साधारण 5 वर्षामध्ये तो झालेला आहे 16 कोटीपेक्षा जास्त, जी की खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता शेअर मार्केट काय असते? शेअर मार्केट काय असते? तुमच्यापैकी तुम्ही जिथं जॉब करता, जिथं नोकरी करता, तुमचा जो काही बिझनेस आहे, काहीही बिझनेस असो, तुमचा काही जॉब असो, किंवा आपल्या घरात जे आपण इक्विपमेंट्स यूज करत आहोत, सामान यूज करत आहोत. मी तुमच्यासोबत बोलत आहोत, माझ्याजवळ कॅमेरा आहे, माईक आहे, कम्प्युटर आहे. तुम्ही बसले, तुमच्याजवळ मोबाईल आहे, माईक असेल तुमच्याजवळ, तुमच्या घरात इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स असतील, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, गाडी आहे तुमच्याकडे, कम्प्युटर आहे, घरातली टाईल्स आहे, फ्लोरिंग आहे, कलर आहे, पेंट आहे, घरातल्या टेबल आहेत, फर्निचर, व्हॉट एव्हर, जे काही घरातले इक्विपमेंट्स आहेत, जे काही घरातले सामान आहे, इक्विपमेंट्स आहे, ओके, ह्या जेवढ्या कंपन्या आहेत, या जेवढ्या वस्तूंचे मी नावं घेतले आणि ह्या ज्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्या सर्वच्या सर्व शेअर मार्केटमध्ये आहेत. त्या सर्वच कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. तुम्ही जर येस, या सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहेत. आपण चॉकलेट खातो, नेसलेचे चॉकलेट खातो, नेसले कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. टाटाची गाडी यूज करतो, टाटा कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. महिंद्राची गाडी यूज करतो, महिंद्रा आहे. हिरोची गाडी यूज करतो, हिरो आहे. ITC, आशीर्वाद आटा जर यूज करत असणार तर आशीर्वाद आटाची कंपनी आहे. गोल्डफ्लेक्स सिगरेटची कंपनी आहे ITC, ही पण इथं आहे. ओके. सो ज्या लिकर बनवणाऱ्या कंपन्या आहेत ते पण आहेत, फर्निचर बनवणाऱ्या कंपन्या आहेत ते पण शेअर मार्केटमध्ये आहेत. म्हणजे आता काय आपल्याला याच्यामधून ह्या सर्व कंपन्यांचे जे प्रोडक्ट आपण यूज करतो,
ओके, आपण त्याच्यावरती किती विश्वास आहे? तुमचा नेसलेच्या मॅगीवरती विश्वास आहे? आहे का? नेसलेच्या मॅगीवरती आपण जर मॅगी आणायला गेलो, आपण काय म्हणतो, मला नेसलेचीच मॅगी द्या. आपण जर गाडी आणायला जातो तर आपला विश्वास असतो की मला टाटाची गाडी पाहिजे, किंवा महिंद्राची गाडी पाहिजे, किंवा हिरो मोटर कॉर्पोरेशनची गाडी पाहिजे. आहे ना विश्वास आपला? बरोबर. कुठले प्रोडक्ट घ्या, आपण एक ब्रँडचं नाव घेतो, ब्रँड, की हा ब्रँड माझ्यासाठी पाहिजे, 5 स्टारचं चॉकलेट द्या किंवा नेसलेची मॅगी द्या. त्या ब्रँडच्या वस्तू ज्या आहेत ना, आपण ती यूज करतो, खातो, डे बाय डे आपली जी दैनिक जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा वापर करतो. पण त्या कंपन्यांमध्ये आपण भागीदारी करण्यास तयार नाही आहोत. भागीदारी म्हणजे काय? मी जर तुम्हाला म्हटलं की यस, ही ज्या नेसले कंपनीची तुम्ही मॅगी खाता, त्या कंपनीनं म्हटलं की तुम्हाला तुमच्या जोडचे मला 2,000 रुपये दे आणि माझ्या कंपनीचा पार्टनर हो, कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही विश्वास ठेवणार का? पटेल का हे? पटेल का? मी जर तुम्हाला म्हटले की ज्या नेसले कंपनीची तुम्ही मॅगी खात आहात, ओके, त्या कंपनी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही 2,000 रुपये द्या आणि माझ्या नेसले कंपनीचे पार्टनर व्हा, हे तुम्हाला पटतंय का? येस ऑर नो? ज्यांना पटतंय यस, ज्यांना नाही नो. तुम्ही त्यांचे पार्टनर होऊ शकता 2,000 रुपयात. जर तुम्ही टाटाची 10 लाख रुपयाची गाडी यूज करत आहात, तर टाटाने जर म्हटलं की नाही, तुम्ही 1,000 रुपये देऊन माझ्या टाटा मोटर्सचे पार्टनर होऊ शकता, तर यस, तुम्ही होऊ शकता. महिंद्रा आणि महिंद्राचे तुम्ही 1,500 रुपये देऊन पार्टनर होऊ शकता, त्यांची जर 20 लाख रुपयाची गाडी यूज करत असणार तर. तुमच्या घरात जर तुम्ही सिमेंट ज्या कंपनीचं यूज केलं, अल्ट्राटेकचं केलं की एसीसीचं केलं, त्या अब्ज कोटी रुपयाच्या कंपन्या, त्या कंपन्यांची तुम्ही 500 रुपये देऊन पार्टनर होऊ शकता. शेअर मार्केट हा एक बिझनेस सेटअप आहे, हा एक व्यवसाय आहे. शेअर मार्केटमध्ये जिथं वेगवेगळ्या कंपनी लिस्टेड आहेत, एक बिझनेस प्लॅटफॉर्म आहे, तिथं वेगवेगळ्या कंपनी लिस्टेड आहेत. आणि आपल्याला जो बिझनेस सुटेबल वाटतो म्हणजे काय? जर तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, ऍडव्होकेट असाल, किंवा इतर कुठलेही तुम्ही काम करत असणार, आणि ज्या फील्डचं तुम्हाला नॉलेज आहे, ज्या फील्डचं, सपोज तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हाला मेडिकलचं खूप नॉलेज आहे, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्हाला इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, IT, AI, वॉट एव्हर, तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले इंजिनियर आहात आणि तुम्हाला त्या इंजिनिअरिंग बद्दल माहिती आहे, आणि तुम्ही तो बिझनेस स्वतः करू शकत नाही. आज मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि तुम्हाला गाडी बनवायची फॅक्टरी चालू करायची आहे, गाडी बनवणं तुम्हाला, तुमची इच्छा आहे की येस, मला गाडी बनवायची आहे, मला गाडी मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे, ऑटोमोबाईलची कंपनी स्वतःची बनवायची आहे, पण ते आपण स्वतः करू शकतो का? नाही, नाही करू शकत. आज आपण फायनान्शियली तेवढे स्ट्रॉंग नाही आहोत की स्वतःची गाडीची फॅक्टरी आपण उभी करू शकू. बरोबर? तेवढं का आपला फंड्स नाही आहे, तेवढे मॅन पॉवर नाही आहे, तेवढं आपल्याकडे सध्या अप्रुव्हलसाठी जी प्रोसेस आहे ती फुलफिल करू शकत नाही आपण, आणि आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही सध्या. मग काय करू शकतो? जी गाडी बनवणारी कंपनी आहे, मला गाडी बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण जी गाडी बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीचा मी पार्टनर तर होऊ शकतो ना, त्या कंपनीचा मी भागीदार होऊ शकतो ना. तुम्ही जर मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहे, तुम्ही फार्मासिस्ट आहात किंवा डॉक्टर आहात, व्हॉट एव्हर तुमचे जे काय कोड फील्ड असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला एखादा हॉस्पिटल काढायचं आहे, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल मला एखादी मेडिसिन मॅन्युफॅक्चर करण्याची कंपनी बनवायची आहे, तुम्ही स्वतः नाही करू शकणार, पण एखाद्या मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्यामध्ये पार्टनर नक्की होऊ शकता. अपोलो हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी, मेट्रोपोलिस आहे, आणि सन फार्मा सारख्या, सिप्ला सारख्या खूप साऱ्या कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. बरोबर? आपण मॅकडॉल बर्गर सारखं स्वतःचं, मॅकडॉल आणि डॉमिनोज सारखं स्वतःचा आउटलेट काढू शकत नाही. बरोबर? त्यांच्यासारखा ब्रँड बनवू शकत नाही स्वतःच्या प्रोडक्टचा, बट आपण त्या प्रोडक्टमध्ये, त्या कंपनीमध्ये पार्टनर नक्की होऊ शकतो. शेअर मार्केट हा जो बिझनेस सेटअप आहे, जिथं ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्या कंपन्यांमध्ये आपला पैसा देणं, आपण त्यांचे पार्टनर होणं, म्हणजे त्यांचे आपण शेअर होल्डर होणं, त्यांचे काय म्हणतात त्याला, इक्विटी होल्डर, आणि मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो समभाग. ओके, त्यांचे समभाग, इक्वल पार्टनर आपण त्यांचे बनू शकतो, त्यांचे आपण इक्वल पार्टनर बनू शकतो. फक्त आपलं हे ओळखता आलं पाहिजे की कुठला बिझनेस चांगला आहे, कुठला बिझनेस माझ्यासाठी योग्य आहे, कुठला बिझनेस माझ्यासाठी चांगला. ज्यांना हे कळलं ते सक्सेसफुल बिझनेसमॅन झाले. ते सक्सेसफुल बिझनेसमॅन झाले ज्यांना हे कळलं की यस, हा बिझनेस माझ्यासाठी चांगला आहे, या बिझनेसमध्ये मी उतरू शकतो. बरोबर? किती जणांना माहिती आहे की कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत शेअर मार्केटमध्ये, की येस, मला ही कंपनी माहिती आहे.
सांगा मला चॅट बॉक्समध्ये. तुम्हाला काही कंपन्या माहिती आहेत का शेअर मार्केट विषयी, की यस आम्हाला ह्या कंपन्या माहिती आहे? तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये नाव सांगू शकता की यस ही माहिती पण आम्ही फर्स्ट टाइम ऐकत आहोत. कोण आहे असं? मला सांगा, माझ्याशी बोलू शकता. सुझलॉन, गुड. विंड पॉवर जनरेशनची कंपनी आहे, मला माहिती आहे, गुड. गुड. NHPC, गुड. आणखी? रिलायन्स, गुड. रिलायन्स इंडस्ट्री, व्हेरी गुड. आणखी? व्हेरी गुड. अदानी, व्हेरी गुड. गुड. ह्या सर्व शेअर मार्केटमधल्या कंपनीज आहेत. वेलस्पून, गुड. गुड. हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, व्हेरी गुड. येस, गुड. येस. नाव शेअर मार्केट विषयी, शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे काम करायचं असते, कशा प्रकारे कंपन्या निवडायच्या असतात आणि कंपन्या निवडून त्याच्यामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करायची असते आणि गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यामधून मला कशा प्रकारे प्रॉफिट होऊ शकते, कशा प्रकारे मला त्याच्यातून नफा मिळू शकते, किंवा तो एक मी माझा एक पार्ट टाइम इन्कम सोर्स चालू करू शकतो, हे सर्व शिक्षण, हे सर्व नॉलेज, हे सर्व माहिती आम्ही आमच्या कोचिंगमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो. एकदम झिरो लेवल पासून, एकदम बेसिक लेवल पासून, एकदम ज्यांना बिलकुल ABCD सुद्धा माहिती नाही शेअर मार्केटची, त्या लेवल पासून आम्ही कसं प्रकारे ह्या गोष्टी वर्क होतात ते शिकवतो तुम्हाला. आधी मी शेअर मार्केटचे जे जे पार्ट टाइम इन्कमचे जे सोर्सेस आहेत त्याच्याबद्दल सांगतो. पार्ट टाइम उत्पन्न, बरोबर. आता एक्झाम्पल घ्या की तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत. 1 लाख रुपये आहे, तुमचा जॉब चालू आहे, बिझनेस चालू आहे, तुम्ही कुठलं ना कुठलं सध्या काम करत आहात. तुम्ही हाऊसवाईफ जरी असला, हाऊस मेकर जरी असला, तरी तुम्ही काम करत आहात, तुम्ही घरकाम करत आहात. ओके. जरुरी नाही की तुम्ही पैसे कमावतात आहेत म्हणूनच काम करते कोणी व्यक्ती. याचा अर्थ असं नाही आहे की जो पैसे कमावते तोच काम करतो, असं नाही. तुम्ही घरी जरी आहात, हे स्पेशली मी महिलांसाठी सांगतो, लेडीजसाठी सांगतो, जे घरी जरी आहेत आणि हाऊसमेकर जे आहेत, मुलाबाळांना सांभाळण्यापासून तर घर सांभाळण्यापर्यंत, हे पण एक मोठं काम आहे, बरोबर. सो तुम्ही एक काम करतात, तुम्हाला फक्त त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात मिळत नाही. हे खूप ठिकाणी होते की त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात मिळत नाही. आता एक एक्झाम्पल घ्या. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि 1 लाख रुपये जर मी म्हटलं की तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करते, गोल्डमध्ये, गोल्ड, सोन्यामध्ये जर गुंतवणूक करा त्याची, तर तुम्हाला त्या गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, सोन्यात जर त्या 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली, तर 1 लाख रुपयाचे वर्षभरात किती पैसे मिळू शकतात तुम्हाला सांगा बरं. चॅट बॉक्समध्ये मला सांगू शकता. किती घेऊ शकता तुम्ही गोल्डचे 1 लाख रुपयात? माहितीये कोणाला? गोल्ड मधून तुम्ही वर्षभरात किती पैसे घेऊ शकता? अंदाजे तरी किती रेट वाढतील? रेट वाढतील त्यानुसार किती रेट वाढेल गोल्डचा वर्षभरात? बोलू शकता माझ्याशी. 5%. 5%. येस, बोला. बोला सर. हॅलो. हॅलो. येस. 2 तोळा, 5 तोळा, 2,000 रुपयापर्यंत, बरोबर. म्हणजे वर्षभरात 1 लाख रुपयाचे किती होतील? वर्षभरात किती होतील? किती करू शकता वर्षभरात 1 लाख रुपयाचे? 1,02,000. जास्त होतील, एवढे कमी नाही होतील. ओके. 6-7% तर सोन्याचा भाव वाढणारच आहे, राईट. 1,10,000 होतील जास्तीत जास्त. जास्तीत जास्त खूप सांगतो, 1,10,000. ओके, गुड. जमिनीमध्ये, प्लॉटमध्ये 1 लाख रुपयात प्लॉट तर मिळतही नाही, बरोबर. जर तुम्ही इन्व्हेस्ट केले 1 लाख रुपये त्या प्लॉटमध्ये, तर वर्षभरात किती होतील त्या प्लॉटचे? आधी पहिली गोष्ट ही आहे की तो प्लॉट मिळायला पाहिजे. 1 लाख रुपयात चांगल्या ठिकाणी प्लॉट मिळायला पण पाहिजे आणि त्या प्लॉटचे भाव पण वाढायला पाहिजे, बरोबर. सो ते थोडं डिफिकल्ट आहे वर्षभरात प्लॉटचे प्राइजेस वाढणे. बिझनेस म्हणजे, गुंतवणूक म्हणजे कमी अल्प पैशांमध्ये आपल्याला जास्त नफा मिळवता आला पाहिजे, बरोबर. सो
शेअर मार्केटमध्ये मी तुम्हाला काही आकडे दाखवतो शेअर मार्केटचे. राईट. आणि अशाच कंपन्यांचे दाखवतोय ज्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत, आपण ज्यांचे नावं घेतले, ज्यांचे नावं आपल्याला माहिती आहेत आणि ज्यांचे नावं आपण घेतले, की त्या कंपन्यांनी आपल्याला किती परतावा रिटर्न्स दिलेले आहेत. टाटा मोटर्स कोणाला माहिती आहे? टाटा मोटर्स माझ्याशी बोलू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये पण सांगू शकता. टाटा मोटर्स, टाटा मोटर्सची गाडी बघितली असेल आणि नाव पण कदाचित ऐकली असेल. फार रेअरली कुणी असे असेल की ज्यांना टाटा मोटर्स माहिती नाही. आहे का कुणी असं ज्यांना टाटा मोटर्स माहिती नाही? येस, सांगा, बोलू शकता माझ्याशी. माईक चालू आहे सर्वांचे. चॅट बॉक्समध्ये सांगा, माझ्याशी बोलू शकता. माहिती आहे टाटा मोटर्स सर्वांना? मॅडम, सर? माहित आहे सर. गुड, व्हेरी गुड. टाटा मोटर्सनं 1 वर्षभरात त्यांचे जे गुंतवणूकदार आहे त्यांना दिले 138% रिटर्न्स. 1 वर्षात. इथं 1 वर्षाचं मी आकडा सिलेक्ट केलेला आहे. किती? 138%. 138%. म्हणजे ज्या लोकांनी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल टाटा मोटर्समध्ये 1 वर्ष आधी, तर त्यांचे झाले किती? 2,38,000 रुपये. हे आकडे इथं आहेत, हे कोणी मी बनवलेले नाही. हे सिस्टमवरचे जे जो अनालिसिस जिथं करतो कंपन्यांना तिथलं पेज आहे हे. किती? 138%. इमॅजिन करा. 1 वर्षभरात काहीच नाही, फक्त जस्ट इन्व्हेस्टमेंट. फक्त गुंतवणूक 1 लाख रुपये आणले, गुंतवणूक केली, 138%. टाटा मोटर्सने. बरोबर? पटतंय? दिसते? बिलीव्ह करताय तुम्ही? कारण आपण टाटाच्या गाड्या यूज करतो. अगदी आपल्या देशातली कंपनी स्वतः गाड्या मॅन्युफॅक्चर करते आणि आपण कुठे ना कुठे या गाड्या यूज पण केलेल्या आहेत. बरोबर? आपले आणखी एक तुम्हाला मी बँक दाखवतो. बँक, SBI बँक, आपल्या देशातली सर्वात आवडती बँक. ओके, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिथं आपल्या सर्वांचे खाते आहेत. SBI ने 1 वर्षभरात किती गुंतवणूक, किती रिटर्न्स दिले आहेत 1 वर्षात? 43%. 43% म्हणजे 1 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असते SBI मध्ये तर किती झाले असते? 43,000 रुपये तुम्हाला मिळाले असते. तेच 1 लाख रुपये जर तुम्ही SBI मध्ये FD केली असती त्या 1 लाख रुपयाची, तर FD वर SBI ने किती दिले असते आपल्याला? FD वर किती दिले असते सांगा? 8 ते 10. 8 ते 10. म्हणजे आपला पैसा SBIच्या FD मध्ये ठेवणं आणि SBIचे शेअर मध्ये गुंतवणूक करणं किती फरक आहे? किती फरक आहे? आता आपण FD करताना घाबरत नाही की नाही, आपल्याला माहिती FDचा पैसा कुठं जात नाही, SBI मधल्या SBIचा. पण तोच पैसा आपण SBIच्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरतो. माहिती नाही. ओके, इट्स ऍक्च्युली घाबरतो मी. ही प्रोसेस, ही सिस्टम लोकांना माहिती नाही, अवेअरनेस नाही, त्यामुळे मॅक्झिमम हे घडते माहिती नसल्यामुळे. बरोबर? सरकारी बँक आहे SBI. SBI आपल्याला माहिती आहे ना, SBI मध्ये आपण आपलं सोनंही तिथंच ठेवतो, पैसे तिथंच ठेवतो. काही जरी असलं मला सरकारी बँकेतूनच कर्ज होऊ दे, तर किती त्रास होतो मला तर तिथं. SBI मध्ये FD असली तर आपल्याला माहिती आहे सिक्युअर आहे. SBI काही जरी झालं तर माझा पैसा सेफ आहे. पण शेअर्स मध्ये टाकण्यासाठी आपण माहिती नाही त्या गोष्टीचा. बरोबर? भारतातली सर्वात मोठी बँक आहे SBI. बरोबर? येस. आता इन्शुरन्स कोणाकोणाचा आहे? LICचा आहे का? कोणाकोणाचा इन्शुरन्स हो सर. आहे? गुड. LICचा इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स वरती किती पैसे मिळतात आपल्याला इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर? LICचा इन्शुरन्स घेतल्यानंतर 1 लाख रुपयाची पॉलिसी घेतल्यानंतर काही मॅच्युरिटी अमाऊंट असते त्याची. नंतर वर्षभरात ते आपल्याला काही 1,000-2,000 रुपये देतात 1 वर्ष झालं की. देतात ना पॉलिसी घेतल्यानंतर? आणि जे बेनिफिट्स होतात आपल्या डेथ नंतर होतात, गेल्यानंतर सगळे बेनिफिट्स मिळतात आपल्याला. LIC मध्ये जर आपण त्यांना 1 लाख रुपये दिले तर ते आपल्याला किती रिटर्न्स देतात माहिती आहे का? 1,000-2,000 रुपये देतात. म्हणतात तुम्हाला एक बोनस म्हणून देतो वर्षाला. ते जर LICच्या शेअर्स मध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले आपण
तर 1 वर्षात किती दिले LIC ने रिटर्न्स? हे आहे इथं नाव, LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. किती? 72%, 72%. हे सर्व ओळखीच्याच कंपन्यांचे नाव सांगतो, अननोन नाही. हे सर्व आपल्या परिचयाचे आहेत. किती? 72%. 1 लाख रुपयाचे 1,72,000. हे सर्व नोन कंपनीज आहेत जे आपल्याला माहिती आहेत आणि आपल्याशी कनेक्टेड आहेत सिन्स अवर चाइल्डहुड. आपण जेव्हापासून लहान होतो त्या लहानपणापासून या सर्व कंपनीचे नावं आपण ऐकलेले आहेत. SBIचं ऐकलंय, टाटा मोटरचं ऐकलंय, LICचं ऐकलंय, आपल्याला माहिती आहे. हे झालं LICचं. आता एक प्रायव्हेट क्षेत्रामधली कंपनी सांगतो तुम्हाला, बँक. ओके, ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेच्या मध्ये किती वर्षभरात ऍक्सिस बँकेनं रिटर्न्स दिलेले आहेत? किती? 30%. ऍक्सिसच्या सेव्हिंग मध्ये किंवा FD मध्ये जर ठेवले असते पैसे तर 30% नक्कीच मिळाले नसते. जे आतापर्यंत ज्या मी तुम्हाला 4-5 कंपनीज दाखवल्या यांचे रिटर्न्स सर्वांचे 30% पेक्षा जास्तच आहेत. 30 पेक्षा कोणाचे 32, 40, 110, 100% पर्यंत पण आपल्याला मिळाले. 1-2 आणखी कंपन्या बघू आपण. टाटा स्टील कोणीतरी म्हटलं, टाटा स्टील, जी स्टील बनवणारी कंपनी. आपण जे घर बांधलोय त्या घरामध्ये जे स्टील यूज होते, भारतातली सर्वात मोठी स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. एक टाटा आहे आणि एक जिंदल आहे. टाटा आणि जिंदल. किती रिटर्न्स आहेत टाटाचे? 45%. त्या घरातली जी कंपनीचं स्टील आपण यूज करतो त्या स्टीलवरती भरोसा आहे. आपल्याला माहिती आहे की हे स्टीलमुळे माझं घर पडणार नाही, तुटणार नाही. पण त्या स्टील सोबतच जर त्या कंपनी शेअरमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती सोबत सोबतच, घरही मजबूत झालं असतं आणि त्या स्टीलचे पैसे वसूल झाले असते आपले. झाले असते ना? नक्कीच झाले असते. किती? 45% रिटर्न्स टाटा स्टीलचे 1 वर्षभरातले. अशा कितीतरी कंपनीज आहेत की ज्यांचे रिटर्न आहेत. सिम कार्ड कोणतं युज करताय तुम्ही सध्या? किती मेंबर्स आहेत ज्यांच्याकडे जिओचं आणि एअरटेलचं सिम कार्ड आहे? जिओ सर. ऑलमोस्ट आपल्या देशात जिओ. येस, 70% पेक्षा जास्त जिओ सिम सर. कार्ड जिओ आणि एअरटेलचे आहेत. 70% पेक्षा जास्त जे युजर आहेत ते जिओ आणि एअरटेलचे आहेत. बरोबर? जिओ म्हणजे रिलायन्सचे. जिओ आणि रिलायन्सचे. एअरटेलचं ब्लाइंडली सिम कार्ड आपण युज करतो. आपला विश्वास आहे एअरटेल कंपनीवरती. एअरटेलनं त्यांचे जे गुंतवणूकदार आहेत, त्यांचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना किती टक्के रिटर्न दिले वर्षभरात? हा वर्षभराचा आकडा सांगतो मी. 105, 105%. 105% हे रिटर्न मिळालं ना, आयुष्यभर फोन रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. इथूनच फोनही रिचार्ज होईल आणि नवीन फोनही घेऊ शकतो. एवढे रिटर्न दिले एअरटेलनं 1 वर्षात. 105%. सर्वात मोठी कंपनी रिलायन्स. रिलायन्सचे कमी असते. रिलायन्समध्ये कंपनी डिवाइड झालेली आहे रिलायन्सची. यस, कमी नाही, 40%. किती? 40%. मी जेवढ्या कंपन्यांचे नावं घेतले याच्यातल्या एकाही कंपनीचं नाव तुम्ही असं आहे का की यस आम्हाला माहितीच नाही, आम्ही ऐकलेलंच नाही म्हणून? असं आहे का कोणी की ज्यांना ह्या कंपन्या माहिती नाही? आपण ऐकलेत ना नावं यांचे? कुठं सोडून जातील नाही त्या कंपन्या, कुठंच नाही. हे सगळे वेल नोन आणि वेल रेप्युटेड कंपनीज आहेत. अब्जो कोटी रुपयाचं त्यांचं टर्नओव्हर आहे. बरोबर? आणि या सर्व कंपन्यांचे प्रोडक्ट आपण कुठं ना कुठं यूज करतो. याचे प्रोडक्ट यूज करतो आपण. रिलायन्सचं किंवा जिओचं सिम कार्ड आहे. SBI मध्ये किंवा ऍक्सिस मध्ये आपलं अकाउंट आहे. सरकारीत गेलो तर SBI मध्ये मोस्टली आपण प्रायोरिटी देतो अकाउंट ओपन करण्यासाठी. प्रायव्हेट मध्ये ऍक्सिस आहे, ICICI आहे, HDFC बँक आहे. बरोबर? नंतर स्टीलसाठी सांगितलं, टाटा स्टील आहे, अल्ट्राटेक सिमेंट आहे, ACC सिमेंट आहे. अशा कितीतरी कंपनीज आहेत ज्या मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि त्यांचं जे फिजिकली प्रोडक्ट आपण यूज करतो त्या प्रोडक्ट सोबत जर आपण त्यांच्या प्रोडक्टमध्ये जर गुंतवणूक केली, इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपल्याला खूप सारे बेनिफिट्स मिळू शकतात. बरोबर? आता हा आपल्यासाठी सोर्स कसा होईल, याचा अभ्यास कसा करायचा असतो, बरोबर, याचं सिस्टम कसं चालते. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये अभ्यास असतो 2 प्रकारचा.
किती? 2 प्रकारचा अभ्यास. शेअर मार्केटमध्ये जो अभ्यास असतो ना, तो 2 प्रकारचा असतो. त्या अभ्यासाला मार्केटच्या भाषेत, शेअर मार्केटच्या अभ्यासाला म्हणतात अनालिसिस. काय म्हणतात? अनालिसिस. शेअर मार्केटच्या अभ्यासाले मार्केटच्या भाषेत, शेअर मार्केटच्या भाषेत म्हणतात अनालिसिस. आपण इंग्लिशमध्ये अभ्यासाला काय म्हणतो? काय म्हणतो? अभ्यासाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय करणे? स्टडी करणे. बरोबर. सो शेअर मार्केटच्या भाषेत अभ्यासाला म्हणतात अनालिसिस करणे. असं अनालिसिस जे आहे, असा जो अभ्यास आहे शेअर मार्केटचा, तो 2 प्रकारचा असतो. शेअर मार्केटचा जो अभ्यास आहे तो 2 प्रकारचा असतो. एक असतो फंडामेंटल अनालिसिस. मी अनालिसिस म्हणतो तर अनालिसिसचा अर्थ होतो अभ्यास. एक असते फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरं असते टेक्निकल अनालिसिस. म्हणजे टेक्निकल अभ्यास आणि फंडामेंटल अभ्यास. आता फंडामेंटल अभ्यास आणि टेक्निकल अभ्यास याच्यात काय फरक आहे? फंडामेंटल अभ्यासमध्ये, फंडामेंटल स्टडीमध्ये ते कंपन्यांची पूर्ण माहिती, कंपनीची पूर्ण माहिती. उदाहरणार्थ आता आपण स्क्रीनवरती कुठली कंपनी दिसत आहे तुम्हाला? कुठली कंपनी दिसत आहे सांगा? कंपनीचं नाव? रिलायन्स. रिलायन्स. गुड मॅडम. ओके, रिलायन्स कंपनी इथं स्क्रीनवरती शो होत आहे. आता मी रिलायन्स कंपनीचे 1 वर्षाचे रिटर्न्स बघितले, किती आहे तर मला 40% दिसले. सो असा अभ्यास करणं म्हणजे पार्ट ऑफ फंडामेंटल अनालिसिस. हा अभ्यास करणं, ह्या गोष्टी चेक करणं, ह्या गोष्टी समजून घेणं आणि या गोष्टीतून काहीतरी निष्कर्ष काढणे, हा झाला फंडामेंटल अनालिसिसचा प्रकार. काय म्हणतात? मी हे सर्व बघतोय म्हणजे मी काय करतोय? मी फंडामेंटल अनालिसिस करतोय. आता मी फंडामेंटल अनालिसिस करतोय, मला रिलायन्स कंपनीचे रिटर्न्स चांगले वाटले. बरोबर. म्हणजे यस, की मला 40% रिलायन्सने रिटर्न्स दिलेले आहेत. यस, रिलायन्स कंपनी चांगली आहे मग माझ्यासाठी. बरोबर. सो रिलायन्स चांगली आहे. आणखी कुठला अभ्यास होतो फंडामेंटल अनालिसिस मध्ये इन्व्हॉल्व? प्लीज. मुलगा का नाही, एकच मुलगा ना. प्लीज माईक बंद करा सर तुमचा. मी प्लीज, ज्यांना माईक बंद नाही करता येत, मी त्यांना प्लीज मी ग्रुपमधून रिमूव्ह करेल, क्लासमधून. प्लीज, मी नेहमी सांगणार नाही, बाकीच्या मेंबर्सना डिस्टर्बन्स होते. प्लीज. गुड, थँक्यू सो मच. व्हॉट इज न्यूज? काय म्हणणं आहे तुमचं सचिन सर? प्लीज बोलू शकता माझ्याशी, काय म्हणायचं आहे तुम्हाला? ओके. सो अभ्यास, फंडामेंटल स्टडी. सो फंडामेंटल स्टडी म्हणजे काय? कंपनीविषयी पूर्ण इत्थंभूत माहिती घेणे. ओके. माहिती कसली? कंपनीचं टोटल फायनान्स किती, कंपनीचं कॅपिटल किती आहे, कंपनीचं टोटल कॅपिटल म्हणजे कंपनीचं भांडवल किती आहे. बरोबर. कंपनीनं मागील जेव्हापासून कंपनीचं इन्सेप्शन झालं, कंपनी जेव्हापासून बनलेली आहे तेव्हापासून कंपनीनं किती टक्के, किती प्रॉफिट घेतलेला आहे, दरवर्षी कंपनीला किती प्रॉफिट झालेला आहे इयर ऑन इयर. बरोबर. सॅमसंग SM-A346E कोण आहे? फुल कुठे त्यांना मी बाहेर काढतो. ओके, त्यांना कळत नाही. ओके. गुड. ओके, आता डिस्टर्ब करतील नाही ते आपल्याला. नाउ सो फंडामेंटल अनालिसिस म्हणजे की कंपनीची पूर्ण इत्थंभूत माहिती घेणं. कशी माहिती घेणं? की कंपनीचं टोटल कॅपिटल किती आहे, भांडवल, कंपनी कधी बनलेली आहे, कंपनीनं दरवर्षी किती प्रॉफिट कमावलेला आहे त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमधून, कंपनी जर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे तर कंपनीचे पार्टनर कोण कोण आहेत, हा महत्वाचा भाग. कंपनीचे पार्टनर कोण कोण आहेत म्हणजे पार्टनर. ओके, एक सांगतो. कंपनी जेव्हा शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते तर कंपनीचे पार्टनर असतात. ओके, मार्केटच्या भाषेत पार्टनर म्हणजे त्यांचे शेअर होल्डर्स. या कंपनीमध्ये किती लोकांची कशी पार्टनरशिप आहे. उदाहरणार्थ ही रिलायन्स कंपनी आहे. ओके, रिलायन्स कंपनी. या रिलायन्स कंपनीचा पार्टनर कोण कोण आहे हे बघा. इथं टोटल प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर म्हणजे कंपनीचा मालक. शेअर मार्केटच्या भाषेत कंपनीच्या मालकाला म्हणतात प्रमोटर. ओके, इथं प्रमोटर होल्डिंग 50% म्हणजे काय?
कंपनीचे जेवढे शेअर्स मार्केटमध्ये आहेत, कंपनीचे जेवढे शेअर मार्केटमध्ये आहेत त्या शेअर्स पैकी किंवा कंपनीचे जेवढे शेअर्स आहेत त्याच्यापैकी 50% जे शेअर्स आहेत ते कोणाकडे आहेत? प्रमोटरकडे आहेत. कोणाकडे? प्रमोटरकडे. उदाहरणार्थ जर कंपनीचे 10 कोटी शेअर्स आहेत टोटल, कंपनीचे टोटल 10 कोटी शेअर्स आहेत, या 10 कोटी पैकी 50% कोणाकडे आहेत? प्रमोटरकडे आहेत. म्हणजे मी काय म्हणू शकतो की 50% कंपनीचा मालक कोण आहे? सांगा कोण आहे? येस सांगा, माझ्याशी बोलू शकता, चॅट बॉक्स मध्ये सांगा कोण आहे म्हणू शकतो मी. प्रमोटर. प्रमोटर. 50% मालक आहे प्रमोटर 10 कोटी शेअर्स पैकी, बरोबर. रिमेनिंग इथं आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स कंपनीचा मालक आहे. किती टक्के त्यांची होल्डिंग आहे इथं म्युच्युअल फंडची? 6.97. म्हणजे रिलायन्स मध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं कोणाला माहिती आहे? म्युच्युअल फंड सांगतो. ओके, SIP कोणी ऐकलं? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ऐकले? म्युच्युअल फंड ज्यांना माहिती आहे ते यस टाईप करा, ज्यांना नाही माहिती तर नो टाईप करा. तुम्ही माझ्याशी बोलले नाही तर मला कळणार नाही, मला समजणार नाही की कशा प्रकारे तुम्हाला शिकवायचं आहे. सो तुम्हाला बोलणं गरजेचं आहे, तुम्हाला आन्सर देणं गरजेचं आहे. गुड. नो, नाही माहिती. बोलू पण शकता डायरेक्टली, घाबरायचं नाही, बिंदास्त बोलायचं. तुम्ही पैसे कमावणं शिकत आहात, ओके, बिझनेस शिकत आहात आणि पैसे कमवण्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल. हे सर्व समजल्यानंतर आहे ना तुम्ही पैसे कमवू शकता. ओके, सो आपली जी स्किल आहे ते आपल्याला मोठं करायचं आहे. बोलण्याची डेअरिंग आपल्यामध्ये आणायची आहे. चुकलं तर चुकू शकते, ओके, बोलताना चुकू शकता, पण घाबरायचं नाही. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, नेहमी नेहमी चुकणार नाही. पण तुम्ही जर बोलायची डेअरिंगच करणार नाही तर तुमच्यातलं पोटेन्शियल बाहेर येणार नाही, विसरू नका. येस, गुड गुड. नाही माहिती म्युच्युअल फंड काय असते, माहिती नाही, बरोबर. ओके, माहिती नाही म्युच्युअल फंड काय असते. तुम्ही येस, गुड, चालेल, थँक्यू. आपण SIP शब्द ऐकला असेल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. म्युच्युअल फंड काय असते की जे बँक्स जे आहेत, बँक्स, ओके, आपण बँक्स आपला पैसा दोन प्रकारे, आपण जे पैसे बँकेला देतो त्या पैशांचं काय होते? बँक, सपोज तुम्ही SBI मध्ये FD केलेली आहे 1 लाख रुपयाची, त्या पैशांचं काय होते? बँक आपल्याला पैसे त्यांच्या जवळ ठेवते आणि आपल्याला 6% रिटर्न देते. तर बँक त्या कर्मचारी का पैसे घरी नेतात का? नाही, बरोबर. आपला पैसा जो आपण बँकेत ठेवतो ना, FD मध्ये, बँक त्या पैशाची पुढे गुंतवणूक करते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करते आपल्या पैशांची. तो पैसा काही बँक शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करते. बँक त्या पैशांनी काही लोकांना लोन पण देते, पर्सनल लोन देते, कार लोन देते, होम लोन देते, नंतर एज्युकेशन लोन देते, वेगवेगळ्या प्रकारचे लोन त्या पैशांनी बँक देते. आपल्यासारखे लाखो लोक FD करणारे असतात आणि त्या लोकांच्या पैशांमधून बँक जे आहे कर्ज वाटते, बरोबर. हे झालं बँकचा एक बिझनेस. दुसरं काय करते, बँकेचे वेगवेगळे स्कीम असतात वेगवेगळ्या. एक म्युच्युअल फंड नावाची स्कीम असते, स्कीम. त्या स्कीमला काहीतरी बँक नाव देते की तुम्ही आमच्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करा आणि आम्ही तुम्हाला वर्षाचा 10 ते 15% रिटर्न्स देऊ. किती? 10-15% आम्ही तुम्हाला रिटर्न्स देऊ. त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात म्युच्युअल फंड. म्युच्युअली ऍग्री होतात, म्युच्युअली म्हणजे सर्व संमतीने म्युच्युअली ऍग्री होतात, एक स्कीमला नाव देतात आणि त्या स्कीम मध्ये लोक पैसे गुंतवणूक करतात आणि तो पैसा बँक काय करते, बँक किंवा म्युच्युअल फंड जी कंपनी आहे ती काय करते, ती कंपनी तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवते. तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवते. आता त्यांना त्या पैशामधून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्या पैशांमधून त्या कंपनी, कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांना त्याच्यामधून बेनिफिट्स मिळतात, ओके. आणि काही बेनिफिट्स ते ठेवतात. सपोज त्यांना बेनिफिट्स मिळाले म्हणजे जर त्यांना त्याच्यामधून 50% रिटर्न्स मिळाले, आपल्याला देतात 10 ते 15% रिटर्न्स देतात, बाकीचे पैसे ते स्वतःजवळ ठेवतात. अशा प्रकारे म्युच्युअल फंड वर्क होते. सो इथं म्युच्युअल फंडची जी गुंतवणूक आहे, म्युच्युअल फंडची या रिलायन्स मध्ये किती टक्के गुंतवणूक आहे म्युच्युअल फंडची? 6 ते 7%. सॉरी, 6.97% म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे रिलायन्स मध्ये. टोटल जे शेअर्स आहेत ते सपोज मी म्हटलं 10 कोटी आहेत, तर 10 कोटीपैकी 50% म्हणजे 5 कोटी शेअर कोणाकडे आहेत? स्वतः रिलायन्सकडे आहेत, रिलायन्स कंपनी जवळच आहेत. बाकीचे 6.7% कोणाकडे आहेत? म्युच्युअल फंडकडे आहेत, ओके. म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी, ज्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात DII. काय म्हणतात शेअर मार्केटच्या भाषेत? DII, डोमेस्टिक
इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. काय म्हणतात? डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. इन्स्टिट्यूशन म्हणजे ग्रुप ऑफ पीपल. इन्स्टिट्यूट आहे, ते एक संस्थान आहे. ओके, सिंगल व्यक्ती नाही. इज इट? नेक्स्ट आहे इथं अदर डोमेस्टिक. एक आहे म्युच्युअल फंड, इथं आहे अदर डोमेस्टिक. अदर डोमेस्टिकची किती होल्डिंग आहे रिलायन्समध्ये? 9.71. 9.71. अदर डोमेस्टिक मध्ये काय येते? जे इंडिव्हिज्युअल मोठमोठे लोक जे आहेत, इंडिव्हिज्युअल मोठमोठे, जसं आणि काही इन्शुरन्स कंपन्या. इथं मी क्लिक केलं, कर्सर आणलं तर बघा इन्शुरन्स फर्म म्हणजे LIC आहे, बाकीच्या आणखी काही प्रायव्हेट इन्शुरन्स फर्म्स आहेत. LIC पण आपला पैसा इथे इन्व्हेस्ट करते शेअर मार्केटमध्ये. बरोबर. स्वतः LIC पण शेअर मार्केटमध्ये आहे, लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करतात आणि LIC पण पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. बरोबर. सो इन्शुरन्स फर्म आणि इंडिव्हिज्युअल मोठमोठे व्यक्ती, जसे तुम्ही राकेश झुंझुनवालांचं नाव ऐकलं असेल, राधाकृष्ण दमानी, राकेश केडिया, हे इंडिव्हिज्युअल मोठमोठे ट्रेडर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत. ते स्वतः लोक इथं पैसे इन्व्हेस्ट करतात. मूवीचे सेलिब्रिटीज आहेत, जे जे ऍक्टर्स आहेत, ते स्वतः लोक अब्जो कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. ते झाले डोमेस्टिक, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन, जे इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स आहेत ते. बरोबर. आणि नेक्स्ट आहे इथं फॉरेन इन्स्टिट्यूशन्स. फॉरेन इन्स्टिट्यूशन म्हणजे फॉरेनच्या कंपनीज. फॉरेनच्या कंपनीचं याच्यामध्ये किती गुंतवणूक आहे रिलायन्समध्ये? 22%. फॉरेनचे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची. आणि इथं लास्टमध्ये येते रिटेल अँड अदर. रिटेल अँड अदर म्हणजे आपल्यासारखी रिटेल, आपण जी कॅटेगरी आहे तुमची आणि माझी, ती येते रिटेल ट्रेडरची किंवा रिटेल इन्व्हेस्टरची. आपण शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टर होऊ तर आपल्याला म्हटलं जाईल रिटेल इन्व्हेस्टर्स. सो हा अभ्यास करणं, हा अभ्यास समजून घेणं, याला मार्केटच्या भाषेत म्हणतात फंडामेंटल अनालिसिस. सो याच्यापासून कसा बेनिफिट्स होऊ शकतो आपल्याला कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी? हा सर्व अभ्यास आहे शेअर मार्केटचा, की कोणाची किती रिलायन्समध्ये गुंतवणूक आहे, बरोबर, रिटेल ट्रेडरची किती आहे, डोमेस्टिकची किती आहे, किती असायला पाहिजे, किती असल्यानंतर ती मला फायदा होऊ शकतो, कुठल्या वर्षी यांची, इथं बघा यांची चेंज होते वर्षांनी, दर महिन्याला क्वार्टरली यांची चेंज होते, किती चेंज व्हायला पाहिजे, कोणाची किती इन्व्हेस्टमेंट असल्यानंतर मला कसा फायदा होऊ शकतो. हा सर्व अभ्यास करणं, ह्या अभ्यास सर्व शिकणं आणि समजून घेणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करणं किंवा फंडामेंटल स्टडी करणं. याला शेअर मार्केटच्या भाषेत म्हणतात फंडामेंटल अनालिसिस. हे आलं, हे खूप बेसिक लेवलचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. हे ज्यांना आलं त्यांना शेअर मार्केट आलं, की हा कुठल्या कंपनीमध्ये कोणाची किती गुंतवणूक आहे, किती रिटर्न्स मिळाले, किती प्रॉफिट आहे, वर्षानुवर्षे किती प्रॉफिट आहे. बरोबर. सो हे ज्यांना कळलं त्यांना शेअर मार्केट. नॉर्मली आपण स्वतः जरी आपल्याला एखादी जर वस्तू घ्यायची असेल, एखादं जर जमीन घ्यायची, प्लॉट घ्यायची, किंवा साधा आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये जरी जेवण करायला जायचं असेल बाहेर, तर आपण कोणाला तरी विचारतो की अरे ती हॉटेल कशी आहे, त्या हॉटेलमध्ये मी जाऊ का जेवण करायला, मी त्या ठिकाणी फिरायला जाऊ का, मी त्या स्कूलमध्ये माझ्या मुलांचं ऍडमिशन करू का, मला गाडी कुठली चांगली आहे, मी गाडी कुठली घेऊ. आपल्याला कसलीही जर वस्तू खरेदी करायची असेल, काहीही जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, आपण कोणाला तरी विचारतो, चौकशी करतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेतो. मग आता ते गोष्टी विचारण्यासाठी, त्या सर्व विचारण्यासाठी लोक आहेत, आपल्याकडे रिसोर्सेस आहेत. मग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ते कोणाला विचारायचं, त्याचा काय अभ्यास आहे, तर तो हा अभ्यास आहे. अशा प्रकारचा अभ्यास आहे. हा अभ्यास ज्यांना कळला, ज्यांना समजला, ते शेअर मार्केटमध्ये सक्सेस आहेत. जे लोक ब्लाइंडली डोळे बंद करून जर पैसे गुंतवणूक करत असणार तर ते जमणारच नाही, ते तर शक्यच नाही. ओके, ते कधीच सक्सेस होतील नाही. ब्लाइंडली, मी जर तुम्हाला काही माहिती नाही, कुठल्या गोष्टीचं बॅकग्राऊंड, त्या गोष्टीची हिस्ट्री माहिती नाही, आणि जर तुम्ही तिथे पैसे गुंतवणूक करत आहात, तर तुमचं नुकसान होणं अटळ आहे. आणि त्यालाच मार्केटच्या भाषेत म्हणतात सट्टेबाजी करणं. अशी कुठलीही गोष्ट की ज्याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास नाही, माहिती नाही, नॉलेज नाही, आणि फक्त कुणी सांगते, दुसरा व्यक्ती, किंवा मनाला माझं ते नाव आवडलं, हो मला रिलायन्स कंपनी नावाला चांगली वाटली आणि मी तिथं गुंतवणूक करतो, तर ती टोटली सट्टेबाजी आहे. बरोबर. टोटली सट्टेबाजी. जर या गोष्टीचा अभ्यास नाही करत आपण, सट्टेबाजीच म्हणता येईल. राईट. सो दिस कॉल्ड फंडामेंटल अनालिसिस. हे ज्यांना आलं त्यांना शेअर मार्केट आलं. येस, कोणाचा हात वर केलाय, कोणाला बोलायचं आहे माझ्याशी? ओके, बोलायचं असेल तर बोलू शकता, काही क्वेरी असेल तर. गुड. माझा आवाज येतोय सर्वांना? येस, तुम्ही ऍग्री आहे माझ्या बोलण्याशी? माझ्याशी बोलू शकता. तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता मला. हे जे मी एवढे टॉपिक बोललो, एवढ्या टॉपिक पैकी कुठल्याही टॉपिकवर तुम्ही माझ्याशी बोलू शकता.
बोलू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता. येस, नाही बोलायचं. सर गुड, बोला मॅम. सर एक क्युरी आहे, जी आता तुम्ही ही सगळी तुमचं नाव डिटेल मॅम? सांगितली ना, ती आम्ही पण बघू शकतो. मी गुड. नीलम गवस बोलते. येस, कुठून बोलता ही जी मॅम तुम्ही? क्युरी आहे ना, ती सगळी मी ऍक्च्युली गोव्यावरून बोलते. येस मॅम. अ, ही जी क्युरी आहे ना सर, ती म्हणजे जसं ते डिटेल तुम्ही आम्हाला दाखवलं ना, तसं आम्ही पण काढू शकतो का? हो, काढू शकता. मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्य रिटेल इन्व्हेस्टर आहे, बरोबर. सो आपण हे काढू शकतो. मी हे तुमचं हे जिथं माझं अकाउंट आहे शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला एक डिमटेरियलायझेशन अकाउंट पाहिजे. कुठलं? डिमटेरियलायझेशन, मार्केटच्या भाषेत त्याला डीमॅट अकाउंट म्हणतात. सो जिथं तुम्ही डीमॅट अकाउंट होते कुठं असते ते पण मी सांगणार. डीमॅट अकाउंट होल्डर जे असतात त्यांना ही सर्व माहिती चेक करता येते. राईट मॅम? अ, पण येस. सर हा, बोला. आमचं डीमॅट अकाउंट जर बँक मध्ये असेल तर? तिथं पण चेक करू शकता तुम्ही स्टॉक. अच्छा. ओके. तिथं जिथं ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे किंवा बँकेत अकाउंट मीन्स बँक अकाउंट नाही, डीमॅट अकाउंट. ओके. जिथं तुमचं डीमॅट अकाउंट आहे तिथं तुम्हाला त्यांनी लॉग इनचा ऍक्सेस दिलेला असेल, त्यांनी बँकेने लॉग इनचा ऍक्सेस दिलेला असेल आणि त्यांचे फंडामेंटल चेक करायचे. सगळ्यांचा इंटरफेस थोडासा वेगवेगळा असू शकतो सर्व अकाउंटचा. ओके. मला जे माहिती इथं दिसते मे बी तुम्हाला ते दुसऱ्या कुठल्या पेजवरती दिसणार तुमच्या अकाउंटवरती. सो इंटरफेस जो आहे तो थोडासा वेगळा असतो. राईट? कळलं मॅम? हो सर. गुड. आणि इथं ऍक्च्युली ते तुम्हाला इथं दिसलं जरी तुमच्या अकाउंटवरती तर तुम्हाला त्याचा अभ्यास कसा करायचा आहे हे पण समजलं पाहिजेत ना, की यस त्याला रीड कसं करायचं, त्याला कम्पेअर कशाशी करायचं, त्याच्यातून काय कन्क्लुजन काढायचं, निष्कर्ष काय काढायचं हे पण कळलं पाहिजेत ना. हे शिकणं म्हणजे शेअर मार्केट शिकणं आहे. आता मी जर म्हटलं की यस ही गाडी आहे, नवीन गाडी, आणि ही चाबी आहे गाडीची, दिस द की ऑफ कार, आणि हे चालवा. तुमच्या हातात मी चावी दिली, तुम्ही गाडी चालू शकणार का? जर तुम्ही कधीच गाडीच्या सीटवर बसले नसाल तर, ड्रायव्हिंग सीटवरती चालू शकणार का? नाही सर. जर चालवली तर काय होईल? ठीक आहे, तुम्ही हिंमत केली, मी तुम्हाला इनकरेज केलं, चालवा, तुम्ही चालवू शकता, तर हाय प्रोबॅबिलिटी कशाची राहणार? तुम्ही चालवली तर काय होऊ शकते? अपघात होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो, बरोबर ना? अपघात होऊ शकतो ना, गाडीला डॅमेजेस होऊ शकतात, तुम्हाला पण काही जखम लागू शकते. तुमच्या समोर ती गोष्ट आहे पण तुम्हाला ते करता येत नाही. सेम तसं तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे पण त्याला युज कसं करायचं आहे हे तुम्हाला माहिती नाही, ते आधी शिकावं लागेल. सर मला एक विचारायचं आहे. येस सर, एक मिनिट प्लीज, वन मिनिट हम्म. प्लीज, वन मिनिट. बरोबर सर, तुम्ही जर ते शिकले तरच तुम्ही ते करू शकणार योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे. येस, बोला सर, तुमचं नाव? हॅलो सर, माझं नाव विश्वजित पाटील, बोला सर. मी कोल्हापूरवरून आहे सर. वेलकम. बिगनरसाठी चांगलं डीमॅट अकाउंट, नवीन नवीन डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट चांगलं वाईट असा काही प्रकार नसतो. तो ऍक्च्युली सर्व्हिस कशी देते, जो त्यांच्याकडे तुमचा अकाउंट आहे ते सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करतात त्याच्यावर आपण थोडंसं म्हणू शकतो चांगलं वाईट. मी स्वतः झिरोदा यूज करतो, झिरोदा. ओके. देशातले टॉप 1 डीमॅट ब्रोकर आहे, मी त्यांची यूज करतो. तो माझं रिकमेंडेशन झिरोदाचं राहणार तुम्हाला. येस, आणखी सर बोला. सर जसं ना मी धन ऍप डाउनलोड केलेलं आणि त्यामध्ये ट्राय करत होते. हा, मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की फर्स्टली तुम्ही 1 रुपया पाठवा. मग मला भीती वाटली आणि मी ते क्लोज केलं. म्हणजे अशी पण फसवाफसवी होऊ शकते का? शेअर मार्केट फसवा फसवी बघा, हा, अननोनली जर नाही तुम्ही आता धन ऍप. अननोनली ओके, अननोनली जर तुम्हाला माहिती नाही ज्या गोष्टीचा, तुम्ही कुठेही जर पैसे देत आहात तर ती प्रोबॅबिलिटी आहे. जी गोष्ट तुम्ही शिकून कराल तर फसवाफसवी नाही होईल. तुम्हाला कळेल की खरंच हे फसवणुकीचं आहे की नाही आहे. म्हणून फसवाफसवी कशी होऊ शकते, काय भीती आहे तुम्हाला? कशी नाही, होऊ जसं शकते? धन ऍप मी डाउनलोड केलं, लॉग इन केलं त्याच्यात, सगळं म्हणजे ओटीपी वगैरे आला तो पण घातला. हा, पण त्यांनी कसं सांगितलं की 1 रुपया काहीतरी पाठवा बोलले ओके. त्या ह्याच्यामध्ये. अकाउंट मग मध्ये त्यामुळे मी त्या 1 रुपयाच्या चक्करमध्ये घाबरले तसं आणि मग ते नसतं क्लोज ऍक्च्युली. केलं. अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्यात आपले पैसे येत आहेत की नाही येत आहेत त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं असेल, तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह झालं म्हणून त्यांनी म्हटलं असेल 1 रुपया त्याच्यामध्ये ऍड करा. डीमॅट अकाउंट शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी
डीमॅट अकाउंट कंपल्सरी आहे. तुमच्याकडे करोडो रुपये असू द्या, जर डीमॅट अकाउंट नाही तर तुम्ही कुठल्याच कंपनीचे शेअर घेऊ शकत नाही. डीमॅट अकाउंट जसं बँकेत गेल्यानंतर तुम्ही जर म्हटलं की नाही माझं नाव अमोल भोजने आहे आणि तुम्ही जर बँकेत गेले आणि तुम्ही फक्त एवढं म्हटलं की हा अमोल भोजने नावाच्या व्यक्तीला पैसे पाठवा, बँक पाठवणार का सांगा बरं? फक्त तुम्ही तिथं माझं नाव सांगा, बँक पाठवणार का? नाही पाठवणार. का? बँक आधी विचारेल आम्हाला नाव नको, त्यांचा अकाउंट नंबर सांगा. आम्ही चेक करतो त्यांचं अकाउंट आमच्या बँकेमध्ये आहे का, तरच आम्ही ते काम तुमचं प्रोसेस करू शकतो. सेम जर तुमचं डीमॅट अकाउंट नाही तर तुमचं मार्केटमधलं काम प्रोसेस होऊ शकत नाही. सो डीमॅट अकाउंट कंपल्सरी आहे शेअर मार्केटमध्ये. मग येस, सर हे शिकण्यासाठी क्लासेस वगैरे कसं काय असेल? हो मी सांगतो ते मॅम. ओके, गुड, सांगतो मी. डीमॅट डिमॅटेरियलाइज. ओके, गुड. क्लासेस आहेत मी सांगतो मॅम, त्या स्टेपवरती येतो. आणखी काही क्वेरी आहे का हे सोडून? सांगतो. हे झालं सर्वांचं. सो दोन प्रकारचा अभ्यास आहे शेअर मार्केट शिकण्यासाठी, एक फंडामेंटल आणि दुसरा टेक्निकल. टेक्निकल सांगतो. बोला मॅम. सर अजून एक क्युरी होती की आता बऱ्याच ठिकाणी आम्ही इन्व्हेस्ट करतोय पैसे, समजा म्हणजे चांगल्या एखाद्या असोसिएशन मध्ये वगैरे, आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगला इंटरेस्ट वगैरे भेटतोय, पण ते ट्रेडिंग करतायत आणि आम्हाला तो इंटरेस्ट देत आहेत. म्हणजे अशा ठिकाणी आम्ही इन्व्हेस्ट करतोय, पण ही गोष्ट खरी आहे का? ती दिवसातून करोडो रुपये घेतायत, ही गोष्ट असं होऊ शकतं का? हो, 100% खरं आहे, घेऊ शकता. आधी आपलं त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे की एवढे पैसे आहेत, कमवू शकता. का नाही कमवू शकत? का वाटतं तुम्हाला असं कमवू शकत नाही? वाय? कोणी स्टुडंट आहे का क्लासमध्ये आजच्या सेमिनारमध्ये? क्लासचं कोणी स्टुडंट आहे का? म्हणजे स्टुडंट्स असतात कधी कधी जॉईन करतात. हो सर, मी आहे. कोण Yes, आहे? sir. प्लीज बोला माझ्याशी. अतुल चिंचोलकर. येस, अतुल सर. आणखी कोण आहे स्टुडंट? तर मी आहे कोण मॅम? प्लीज नाव सांगा. मनीषा नन्ना. येस, नन्ना मॅम. गुड, वेलकम. येस, हे आमचे स्टुडंट्स आहेत. ओके, स्टुडंट्स जॉईन करत असतात. तुम्ही काम करताय मॅम, तुम्ही लॉस मध्ये आहे की प्रॉफिट मध्ये आहात? अतुल सर, मनीषा मॅम? प्रॉफिट मध्ये आहे. प्रॉफिट मध्ये आहे. प्रॉफिट मध्ये आहेत, पैसे कमावत आहेत प्रॉफिट मध्ये आहेत म्हणून. आणि स्टुडंट्स कितीपर्यंत पैसे कमावतात आपले रोज? म्हणजे असे किती मेंबर्स आहेत की जे किती रुपये कमावतात? किती रोज? 30,000 40,000 रुपये एक एक स्टुडंट कमावतो रोज. मी मंथली नाही, रिसेंटली एका स्टुडंट आमचे 80,000 एका दिवशी अर्न केले. लेडीज आहेत. 80,000, 80,000 रुपये. सो पैसे, तुमची जेवढी इच्छा, पैसे कमवण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे की मी एवढं कमवू शकतो. माणूस जेवढा विचार करतो ना, माणसाला तेवढेच मिळते. आपण एखाद्या जॉबच्या इंटरव्ह्यूला गेलो ना, आपण जर तिथं म्हटलं की नाही मला एवढ्या 1,000 रुपयापर्यंत पगार मिळायला पाहिजे, तर आपल्याला बरोबर तेवढ्याच रेंजमध्ये पगार करतो. आपण एखादा बिझनेस केला ना, नाही मला एवढ्या रेंजमध्ये मला बिझनेस मधून इन्कम झाला पाहिजे, आपल्याला त्याच रेंजमध्ये. आपली इच्छाशक्ती मोठी करा. सर्वांसाठी सांगतोय मी. आपण जेवढं इच्छाशक्ती राहणार ना आपली, आपला माइंडसेट जो म्हणतात ना, मिनी माइंडसेट, पैशाची मानसिकता आपली असली पाहिजे. आपल्याला बॉन्ड करून ठेवलं, आपण आपल्याला एका रेंजमध्ये ठेवून दिलं आपल्याला माइंडला, की नाही एक मिडल क्लास व्यक्ती जो आहे ना, या अर्निंगच्या पुढे जाऊ शकत नाही. तो 50,000 रुपयेच कमवू शकतो महिन्याला, तो 30,000 कमवू शकतो, तो 10,000 कमवू शकतो. आपला माइंड तिथं बांधून ठेवलेला आहे. आपण तो माइंड जो तो तोडायचा आहे आपल्याला. अशी विचारसरणी तोडायची आहे. तुम्ही कितीही कमवू शकता. अनिल अंबानी, मुकेश अंबानी जर तेवढे पैसे कमवू शकतो, मी का नाही कमवू शकतो? त्याला काही 4 हात नाहीत किंवा 4 डोळे नाहीत, त्यालाही 2 हात आहेत, 2 पाय आहेत, मलाही तेवढेच आहे. तर तो करू शकतो तर मी का नाही करू शकत? त्यानं काय केलं मी ते शिकतो. तो जर तो बिझनेस करतो, मी काहीतरी वेगळा करेल, पण मी ते करू शकतो. आधी ही इच्छाशक्ती आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. माणूस काहीही करू शकतो, काहीही, एनिथिंग वी कॅन डू. ती इच्छाशक्ती पाहिजे. लोकांचा विश्वासच बसत नाही त्या गोष्टीवर की एवढे पैसे असतात म्हणून. लोकांचा आहे ना विश्वासच बसत नाही की एवढे पैसे असतात का? नाही, मला माहितीच नाही. आपण काय थोड्याशा नोटा पाहिलेल्या असतात, बरोबर? 1,00,000-2,00,000 रुपये अकाउंटमध्ये असतात आणि थोड्याशा नोटा आपल्या पॉकेटमध्ये असतात. त्याच्यात आपलं वाटतं बस खूप खूप आहे. खूप सारा पैसा आहे जगात, आपण कमावू शकतो. ओके, कोणी पर्सनली घेऊ नका माझं बोलणं प्लीज. येस सर, बोला बोला. सर तो तुमचा हा क्लास जॉईन करून ना एवढा कॉन्फिडन्स येऊ शकतो की आम्ही एवढे पैसे गुंतवू शकतो असा? येस, येऊ शकतो. ते कॉन्फिडन्स तुम्हाला आणायचं आहे. मी तर सांगणार आहे, शिकवणार आहे. जर तुम्हाला माझं शिकवणं बोलणं आता आवडत असेल तर नक्की याच्या पुढे आवडेल.
ओके, मी कॉन्फिडन्स बिल्ड करू शकतो तुमच्यामध्ये, मी सांगू शकतो, वाढू शकतो. तुम्हाला तो स्वतः वाढवायचा आहे, तुम्हाला तो घ्यायचा आहे, मी देऊ शकतो. मी सिम्पली भाषेत जर बोलायचं तर आपल्या साध्या भाषेत, मी तोंडापर्यंत घास आणू शकतो, घास चावायचा तुम्हाला आहे. ओके, सर्वांसाठी आहे हे. सो करायचं तुम्हाला आहे सर्वांना. येस, आणखी कोणी आहे का स्टुडंट्स? येस, अतुल सर, हाऊ वाज युअर हा एक्सपिरियन्स? सर, हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? छान सर आहे. गुड. नाव आता टेक्निकल अनालिसिस, तांत्रिक अभ्यास. जसं मी सांगितलं, शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचा अभ्यास असतो, एक फंडामेंटल आणि दुसरा असतो टेक्निकल. टेक्निकल अभ्यास म्हणजे एक सांकेतिक भाषेचा यूज करणे. कुठली सांकेतिक भाषा म्हणजे काय नेमकं? आपण सर्वजण व्हॉट्सअप यूज करतो, ऑब्विसली सर्वांना व्हॉट्सअपवरच मेसेज गेलेले आहेत. करतो ना आपण सर्वजण व्हॉट्सअप? येस सर. येस, गुड. सर्वजण व्हॉट्सअप यूज करतो. व्हॉट्सअपवरती आपण इमोजी यूज करतो, थम्सअप अप, थम्स डाऊन, म्हणजे अंगठा असतो ना आपला, असं पाठवतो ना एकमेकाला आपण. काही रडायचे इमोजी आहेत, हसायचे इमोजी आहेत का? येस. त्या इमोजी बघून आपल्याला त्या इमोजीचा अर्थ आहे ना, त्या इमोजीच्या खाली कधी लिहून येत नाही. येतो का? की थम्सअपचा जर तुम्ही एखाद्याला इमोजी सेंड केला तर त्या इमोजीचं काय मिनिंग आहे हे सांगता येते का? लिहून येते का त्याचा अर्थ? येस, नाही येत. नाही येत. आणखी कोणाकोणाला बोलायचं आहे सांगा, लिहून येते का? रडायची इमोजी आली तर काही लिहून येते का? हसायची इमोजी आहे तर हसत आहे असं लिहून येते का कुठे? नाही लिहून. पण तरी आपल्याला त्याचा अर्थ कळतो ना, की एखाद्याने जर आपल्याला व्हॉट्सअप केलं आणि त्याने थम्सअप पाठवला आहे तर त्याला काय म्हणायचं हे आपल्याला कळते. आणि आपण जर कोणाला थम्सअप पाठवला तर आपल्याला काय सांगायचं आहे त्याला कळते. रडायचा पाठवला, हसायचा पाठवला, तो अग्रेसिव्ह पाठवला, जे काय आपण इमोजीस शेअर करतो तर आपल्याला 90% त्याचा अर्थ कळतो की समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे आणि आपल्याला काय सांगायचं आहे. ती एक सांकेतिक भाषा आहे, ती कुठंच लिहून येत नाही त्याचा अर्थ. त्याला म्हणतो आपण एक सांकेतिक भाषा. सिम्पली सांकेतिक भाषा आहे ती. का? लिहिलेलं कुठंच नाहीये, बस त्या कोडवरून आणि त्या जेस्टर्स वरून आपण ओळखतो की समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे. गाडीला आपली जी मोटरसायकल असते, ओके, मोटरसायकल आहे, कार आहे, आपण एखाद्या कारमध्ये बसलोय आणि आपल्या समोर दुसरी एखादी मोटरसायकल आहे किंवा कार आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने किंवा गाडी चालवणाऱ्याने समोरच्या जर राईटचं इंडिकेटर ऑन केलं तर त्याला कुठं जायचं आहे? त्या गाडीवाल्याला सांगा, त्याचं काय म्हणायचं आहे त्याला? राईट. त्याला राईट साईडला जायचं आहे. त्याने आपल्याला फोन केला, मेसेज केला की आपल्या गाडीमध्ये काही लिहून आलं की यस, ती समोरची गाडी राईट साईडला जाणार आहे. त्याने जे इंडिकेशन दिलं लाईटचं, त्याच्यावरून आपण ओळखलं की यस, त्याला राईट साईडला जायचं आहे. ती एक सांकेतिक भाषा आहे, बरोबर. ती आपण आरटीओ ऑफिसमध्ये शिकलो. जेव्हा आपण गाडीचं ट्रेनिंग घेतो ना, तेव्हा ते आपल्याला सर्व कोड्स शिकवल्या जातात. आता आपण शिकलो नाही शिकलो तो भाग वेगळा आहे, पण कायद्यात अशी तरतूद आहे की तिथं ते शिकवल्या जाते. राईट. सो ती एक सांकेतिक भाषा आहे. तशी शेअर मार्केट एक सांकेतिक भाषा आहे. त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात टेक्निकल अनालिसिस, तांत्रिक विश्लेषण किंवा चार्ट अनालिसिस. काय म्हणतात? चार्ट अनालिसिस. हे शिकणं म्हणजे टेक्निकल अनालिसिस शिकणं. आणि ज्यांना हे समजलं, जे शिकले ते टेक्निकल शिकले आणि तिथून काम करू शकतात. ते टेक्निकल अनालिसिस. मार्केटच्या भाषेत त्याला आणखी नाव आहे चार्ट अनालिसिस करणे. लिहिलेलं कमी असते, काहीतरी फोटोज असतात, ते बघून आपल्याला ओळखायचं असते. ओके. आणि ती पद्धत आहे, त्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिसला कॅन्डलस्टिक अनालिसिस. काय म्हणतात? कॅन्डलस्टिक अनालिसिस. ती एक भाषा आहे, जॅपनीज लँग्वेज आहे ही, बरोबर. वर्ड्स हेवी वाटतील ऐकायला तुम्हाला, पण हे सोपे आहेत. याला म्हणतात कॅन्डलस्टिक. हे स्क्रीनवर जे दिसते ना तुम्हाला माझ्या, इट्स कॉल्ड कॅन्डल्स. ओके. हे ज्यांना कळलं याचं काय म्हणणं आहे नेमकं, ते लोक टेक्निकल अनालिसिस शिकले. आणि खूप सोपं आहे. जर गाडीचे लाईटचं इंडिकेटर आपल्याला कळते, व्हॉट्सअपवरचे इमोजी जर आपल्याला न शिकवता कळतात, तर हे शिकून तर तुम्हाला खूप आरामात कळतात. खूप सोपं आहे खूप. की तुम्ही इमॅजिन, तुम्हाला असं वाटेल की मी खूप उशिरा स्टार्ट केलं शेअर मार्केटमध्ये शिकणं. तुम्हाला असं वाटेल मी खूप उशिरा चालू केलं, मी एवढा लेट का झालो हे शिकण्यासाठी. हे तुम्हाला रिअलाइज होईल, बरोबर. आणि हा नॉलेज आहे, हा अभ्यास आहे.
जे तुम्ही शिकता ना ते कधी वेस्ट होत नाही. ते तुमच्याजवळ नॉलेज राहते आणि आपण ते दुसऱ्यांना पण स्प्रेड करू शकतो, देऊ शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये जे काही शिकलेले आहात आणि तुमचे जर मुलं बाळा शाळेत जात असतील, स्कूल कॉलेजमध्ये जात असतील, तर आपण त्यांना नक्की म्हणतो, बाळा मी पण स्कूल कॉलेजमध्ये गेलेला आहो, मला माहिती आहे तिथं सिस्टम कसं चालते, मी शिकलेला आहो. बरोबर. सो त्या गोष्टी आपल्याला कामात पडतात त्यांना सांगण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की स्कूल कॉलेज सिस्टम कसं आहे, आपण त्यांना ते शिकवतो. हा पण एक सिस्टम आहे, हा पण एक बिझनेस सिस्टम आहे, हा व्यवसाय आहे. बरोबर. आणि तुम्ही शेअर मार्केट शिकत आहात म्हणजे कंपनीचे व्यवसाय तुम्ही शिकत आहात. कंपन्यांमध्ये गुंतवणूक कशी करायची, कंपन्यांचे पार्टनर कसे होणार हे तुम्ही शिकत आहात. आणि तुम्ही बिलीव्ह करणारे आमच्या स्टुडंट्सनी किती किती पैसे कमवले. सिम्पल जे हाऊसवाईफ्स आहेत, जे जॉब करत आहेत, जॉब करून छोटा छोटा त्यांचा जॉब आणि इथून त्यांच्या जॉबपेक्षा जास्त अर्निंग चालू केलेली आहे त्यांनी, पण शिकून. डेडिकेशन, स्टडी, हार्डवर्क, कुठलीही गोष्ट शक्य नाही अभ्यासाशिवाय. राईट. तुम्ही जिथं जॉब करत आहात, जॉब करताय, बिझनेस करताय, तुम्ही व्हॉट एव्हर जे काही तुम्ही सध्या काम करत आहात, तिथं तुम्ही शिकून जॉब करायला लागले. तुम्हाला त्यांनी आपला चेहरा बघून जॉब दिलेला नाही. त्यांनी बिझनेस करताय तर तुम्ही त्या बिझनेसचं स्किल घेतलेलं आहे, तो बिझनेस शिकलेले आहात, हे कसं चालते म्हणून, तेव्हाच तुम्ही त्याच्यामधून पैसे कमवतात. जर तुम्ही न शिकता कुठल्याही फील्डमध्ये गेले तर नुकसान होणं अटळ आहे. बरोबर. सो सो आमची जी जर्नी आहे स्टॉक मार्केटची, क्लासेसची, कोचिंगची, आम्ही राईट फ्रॉम बेसिक 0 नॉलेज पासून शेअर मार्केटमध्ये शिकवून चालू करतो. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, इच्छुक असणार तर नक्की आमच्याशी कम्युनिकेट करा, बोला. तुमच्या काही क्वेरी असतील तर ते मला विचारा. क्लासविषयी काही क्वेरी असतील तर मी तुम्हाला सर्व इथं सांगतो. काय काय शिकवलं जाईल विचारू शकता, टायमिंग किती राहणार, कसं शिकवू शकता, काय जे काय तुमच्या मनात क्वेश्चन्स असतील ते मला विचारा. सर एखादा क्लास मिस झाला तर मग कसं येस, काय गुड. होईल? क्लास मी आता जसं तुमच्याशी बोलतोय, क्लास असाच होतो ऑनलाईन झूम वरती. झूमची लिंक जशी तुम्हाला मिळाली सेम तशी लिंक पाठवतो आणि क्लासची रेकॉर्डिंग होते प्रत्येक क्लासची. आणि क्लास झाल्यानंतर नेक्स्ट डेला मी रेकॉर्डिंग स्टुडंट्सला पाठवतो. ती रेकॉर्डिंग तुमच्याकडे लाईफ टाईम राहते. ओके. रेकॉर्डिंग तुमच्याकडे लाईफ टाईम साठी राहते. इन केस जर तुम्ही क्लास मिस केला तेव्हा तुम्ही आरामात ती रेकॉर्डिंग बघू शकता किंवा फ्युचरमध्ये पण तुमच्यावरती रेफरन्स साठी राहते. सो त्याच्यावरती हे सोल्युशन आहे बा. येस. चालू झाल्या एक मिनिट मॅडमला बोलू द्या, त्यांचं होऊ द्या सर प्लीज. एक मिनिट. बोला सर, बोला मॅम. सर क्लास चालू झाल्यानंतर किती दिवसांनी आम्ही ट्रेडिंग कडे वळू शकतो, म्हणजे किती साधारण दिवसांनी म्हणजे क्लास चालू प्रोसेस असताना, क्लास झाल्यानंतर नाही, 15 दिवसानंतर तुम्ही काम करायला लागले. तेच. क्लास चालू झाल्यानंतर 15 दिवसानंतर तुम्ही स्वतः काम करायला लागणार. तुम्ही स्वतः डिसाईड करणार, मी सांगणार नाही, कोणाला विचारण्याची आवश्यकता. तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करणार की कुठल्या शेअर्स मध्ये मला गुंतवणूक करणं चांगलं राहणार स्वतः. ओके. मी नाही किंवा दुसरा कोणी व्यक्ती नाही. राईट. 15 दिवसानंतर. ओके सर. गुड. आणखी बोला सर. सर तुमचं नाव सर, कुठून बोलताय तुम्ही? मी जालन्याहून बोलतो सर. बोला सर. जालन्याहून मला तुमचा क्लास जॉईन करणं आहे. येस, गुड सर. ओके. अनिल माधवराव वाघ. अनिल सर ना. ओके. मी माझा नंबर इथं चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. ओके. ओके. हा माझा नंबर आहे, याच्यावर मला मेसेज करा. ओके. क्लास आणखी येस. ओके. याच्यावरती मला मेसेज करा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो. आणखी मला हे म्हणायचं आहे, आपण ज्यावेळेस स्टॉक ऑप्शन मध्ये घुसतो किंवा फ्युचर मध्ये घुसतो, तर त्यावेळेस फ्युचरची किंमत समजून, एखादा शेअर समजून घ्या कमी रेटला आहे, त्यावेळेस त्याची फ्युचरची किंमत कमी राहते. आणि ज्यावेळेस शेअरची किंमत वाढते त्यावेळेस फ्युचरची किंमत वाढते. तर ज्यावेळेस त्याची किंमत वाढते त्यावेळेस आपण जर तो सेल साठी गेला असला आणि त्याची किंमत वाढली तर आपला तो लॉस होतो का? हो. तेवढा काय विकले जातं, लॉस होईल आपला, तेवढंच विकल्या जाणार नाही, लॉस होईल. म्हणजे तुम्ही कुठे शिकलेत का मला आधी सांगा. तुम्ही जे मला विचारत आहात. नाही ना, मी स्वतः डेव्हलप करतो, फक्त स्वतः कोणाकडे क्लास वगैरे नाही लावला. ओके. सो माझी ऐका, माझी रिक्वेस्ट आहे
की फ्युचर हा आणि ऑप्शन मध्ये न शिकता काम करू नका. पूर्ण शेअर मार्केट न शिकता काम करू नका. नाहीतर काय होईल माहिती आहे का, जी बँक बॅलन्स आहे ते कमी होईल, मायनस मध्ये जाणार तुम्ही. ओके, कदाचित काही गोल्ड सोनं असेल ते विकायची वेळ येईल, किंवा जमीन पण गहाण ठेवण्याची वेळ येईल. शेअर मार्केट हा न शिकून करण्यासारखा उद्योग नाही. तुम्ही काय करता सर? बर. काय करता तुम्ही? मी रिटायर ओके, रिटायर्ड झालेला आहात तुम्ही. गुड. मी काही स्टॉक घेतलेले आहे, समजून घ्या, त्याच्यात आहे मला प्रॉफिट आहे. बरोबर. नाही, इन्व्हेस्टमेंट करता तर ठीक आहे, पण फ्युचर ऑप्शन मध्ये न शिकता काम करू नका सर. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. खूप रिस्की आहे, रिस्की फील्ड शेअर मार्केट. मग शेअर मार्केट बदनाम का होते माहिती आहे का? शेअर मार्केटचं नाव लोक का वाईट काढतात, काही लोक की तिथं ते लोक न शिकता काम करायला लागतात आणि नंतर त्याचं नुकसान होते. नंतर म्हणतात अरे शेअर अंदाज मार्केट सट्टा आहे, शेअर अंदाज अंदाज मार्केट धोका बांधतात. होतो. तसं नाही करायचं, शिकून काम करा. तुम्ही कुठली मला सांगा की तुम्ही न शिकता तुम्हाला कुठं नोकरी मिळते का? नोकरी करायला गेले तिथे ते काय म्हणतात, आता तुमचं ग्रॅज्युएशन दाखवा, एक्सपिरियन्स दाखवा, मग आम्ही तुम्हाला जॉब देतो, त्याच्यानंतर तुम्हाला पगार मिळतो. इथं जर तसा नियम जर गव्हर्नमेंटने चालू केला नाही की जर तुम्ही कुठं शिक्षण घेतलं नाही तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही काम करण्याची परवानगी नाही, तर अर्धे लोक घरी पडून जातील. बरोबर. कारण की इथं काय, ते आपल्याला तो बिझनेस आहे आणि बिझनेस करण्याची सर्वांना मुभा असते. लोकांनी त्याचा मिसयूज केलेला आहे. असं करू नका सर. ओके, माझा नंबर चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे. सर आणि मी एक मिनिट, मी सर्वांना एक लिंक पण एक पाठवलेली आहे. ओके, लिंक पाठवलेली आहे, दिसते बर. का? गुगलची लिंक आहे. माझी रिक्वेस्ट आहे, तुमची जर फीस तुम्हाला सांगतो सर मी, प्लीज लेट मी फिनिश. ओके, माझा नंबर दिलेला आहे आणि एक लिंक पाठवली मी गुगलची. मला जर तुम्हाला वेबिनार बर. जर आजचा चांगला वाटला असेल तर नक्की त्या लिंकवर क्लिक करून गुगलवरती मला रिव्ह्यू द्या. ओके, आणि जी क्लासची जी फीज आहे ती टोटल 4,500 फीज आहे. गुगलवरती रिव्ह्यू द्या आम्हाला, आणि ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट आहे. गुगल रिव्ह्यू क्लास चांगला वाटेल तर नक्की रिव्ह्यू करा. आणि टोटल जी फीज आहे 4,500, त्याच्यामध्ये वेबिनार अटेंड करणाऱ्यांना 10% डिस्काउंट आहे. तुम्ही इथं वेळ दिलेला आहे तुमचा, त्या वेळेचं तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. 10% डिस्काउंट. जेव्हा मला तुम्ही कॉल कराल तर मला कॉलमध्ये सांगा, फोनवरती सांगा मला, किंवा आमचे एक्झिक्युटिव्ह कॉल रिसिव्ह करतील त्यांना सांगायचं आम्ही वेबिनार अटेंड केलेला आहे संडेचा, सो आम्हाला बेनिफिट्स पाहिजे, सो तुम्हाला मी डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये. कळलं सर? ओके ओके सर. हो. ओके, सो सर बोला मॅम. मला इथं तुम्ही त्या रिव्ह्यू द्या नक्की गुगलवर, सो आम्हाला आनंद वाटेल कशा आम्ही सांगतो त्याच्याविषयी. बोला मॅम. सर जसं आता 1 महिन्याचा क्लास संपला आणि त्याच्यानंतर आम्हाला काही क्युरीज वगैरे असली भविष्यात, तर तुम्ही नेहमीसाठी आम्हाला कॉपरेट करणार का? नेहमीसाठी 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 आमचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो तुम्हाला, आणि त्याच्यानंतर नेहमीसाठी आमचा सपोर्ट राहतो तुम्हाला. तेव्हा तर आपली खरी जर्नी चालू होते क्लास झाल्यानंतर काम करण्याची. सो त्या बाबतीत बिंदास राहा तुम्ही, आम्ही कोणाचाच हात सोडत नाही. ओके सर, थँक्यू सर. ओके, आणखी काही क्वेरी असेल तर विचारा. गुड. सिलेबस काय असेल? सो सिलेबस मध्ये सर चांगला क्वेश्चन आहे. सिलेबस बेसिक पासून आहे की राईट फ्रॉम व्हॉट इज शेअर मार्केट. मी सिलेबस ऑलमोस्ट जे मेंबर्स ग्रुपमध्ये आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तर त्यांना आमचा सिलेबस गेलेलाच असेल. ज्यांनी इन्क्वायरी केलेली आहे त्यांना पण सिलेबस गेलेला असेल. तरी पण मी इथं एकदा सांगतो सिलेबस मध्ये आम्ही काय काय शिकवतो. तर सो राईट फ्रॉम शेअर मार्केट काय आहे? ओके, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, हे जे वर्ड्स ऐकलेले आहेत हे नेमकं काय असते आणि ते वर्क कसं होते. ओके, ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड हा शेअर मार्केट मधला खूप नवीन आणि पॉप्युलर झालेला कॉन्सेप्ट आहे. त्याला म्हणतात ईटीएफ, एक्सचेंज ट्रेडेड फंड. जे कुठे शिकवलं जात नाही ते आम्ही आमच्या क्लासमध्ये शिकवतो. ईटीएफ, एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला म्हणतात. ईटीएफ मध्ये शेअर मार्केट, ईटीएफ फंड मध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता कुठं, ईटीएफ फंड मध्ये, तर तुमचे पैसे कुठंच जात नाही. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे म्हणतात ना की नुकसान होते, लॉस होते, पण शेअर मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो पैसे तेव्हा थोडीशी प्रोबॅबिलिटी असते, 1%, 2% नुकसान होण्याची प्रोबॅबिलिटी असते. पण जेव्हा आपण ईटीएफ फंड्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपली प्रोबॅबिलिटी एकदम 0 असते पैसे जाण्याची. किती? 0. पैसे ईटीएफ फंड मधले कुठंच जात नाहीत. ओके, सो त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात ईटीएफ फंड. ते आम्ही शिकवतो. म्हणजे तुमचा पैसा कुठंच जाणार नाही, प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटच होईल.
ओके, शिका, सिस्टम शिका, शिकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल. ओके, अनालिसिस कसा करायचं ते शिकवतो. टेक्निकल अनालिसिस हो, फंडामेंटल अनालिसिस हो, शेअर मार्केटचा पर्पज काय बनण्याचा, कशासाठी बनलेला आहे, लॉस का होतो लोकांना शेअर मार्केटमध्ये हे शिकवतो सिलेबसमध्ये आमच्या, की काय केल्यानं लोकांना लॉस होतो. ओके, काय चुका करतात लोक जेणेकरून लॉस होतो. पैसे आणि आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यात आपली काय रिस्क राहणार. ऑब्व्हियसली आपण एक बिझनेस करत आहोत, शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहे, इट मीन्स तुम्ही धंदा करतात, बिझनेस करतात. सो बिझनेसमध्ये कुठं ना कुठं रिस्क येतेच. ही नोकरी नाही, शेअर मार्केट म्हणजे ही नोकरी नाही आहे. ओके, की तुम्ही गेले तिथं महिनाभर काम केलं, एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये गेले, झोपले, सुट्टी भेटली, नाही. बिझनेस आहे, बिझनेसमध्ये कुठलाही बिझनेस करा तिथं रिस्क इन्व्हॉल्व असते. सो हे समजून घेतो. सो काय रिस्क असते, किती असायला पाहिजे आणि मी किती घ्यायला पाहिजे, हे सर्व क्लासमध्ये शिकवतो आम्ही. डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट बद्दल पूर्ण असते. नंतर टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस जे मी तुम्हाला आता सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारे शेअर कसे बाय करायचे असतात, शेअर बाय कसे करायचे असतात, जे एक स्विंग ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट आहे. स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि इंट्राडे ट्रेडिंग. आणि त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट शिकवतो मी वेल्थ क्रिएशनचा. कुठला? वेल्थ क्रिएशन. वेल्थ क्रिएशन म्हणजे 1,00,000 रुपयापासून 1,00,000 रुपयाचे तुम्ही साधारण 2 कोटी रुपये कसे बनवू शकता, कमीत कमी 8 ते 10 वर्षामध्ये. आज नाही, 1,00,000 रुपयापासून 8 ते 10 वर्षामध्ये साधारण 2 कोटी रुपये कसे बनवू शकता, याचं वेल्थ क्रिएशनचं जे सिक्रेट आहे, त्याच्या स्ट्रॅटेजीज आहे, त्याचा जो अभ्यास आहे, हा पूर्ण आम्ही आमच्या क्लासमध्ये शिकवतो. ओके, 8 ते 10 वर्षामध्ये, मी 1 वर्ष 2 वर्षात नाही म्हणत आहोत. ओके, मी म्हणजे तुम्हाला मिसगाईड नाही करत आहे, जे फॅक्ट आहे ते सांगतोय. 8 ते 10 वर्षामध्ये तुम्ही शेअर मार्केटमधून आरामात रोजचे 100 रुपये जरी कमावले, किती? रोजचे 100, 150, 200 रुपये जरी कमावले, मॅक्झिमम 200 रुपये, 200 रुपये जरी तुम्ही कमावले, तर तुम्ही 8 वर्षामध्ये 1,00,000 रुपयाचे 1 कोटी रुपये, साधारण 2 कोटी रुपये करू शकता. मी पुन्हा बोलतो, शेअर मार्केटमधून जर तुम्ही 1,00,000 रुपयाच्या भांडवलात, 1,00,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्या 1,00,000 रुपयावरती साधारण रोज 200 रुपये जरी कमावले, तरी 8 ते 10 वर्षामध्ये तुम्ही 2 कोटी रुपये कमावू शकता. जर तेच 1,00,000 रुपये जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल, त्याच्यातून तुम्ही 2 कोटी रुपये कमवण्यासाठी किती दिवस लागतात, हे तुम्ही नक्कीच चेक करा. नक्कीच चेक करा. जर तुमच्याकडे आज 1,00,000 रुपये दिले आणि 1,00,000 रुपयाचे जर तुम्हाला 1 कोटी करायचे आहे, 2 कोटी करायचे आहे, ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तुमच्याकडे काही सिस्टम आहे का, काही अभ्यास आहे का, किंवा काही फॉर्म्युला आहे का, कुठला बिझनेस आहे का, की ज्याच्यामधून मी हे करू शकतो. व्हाईट लीगल, सरकारचा ऑथराईज. ओके, चोरी किंवा सट्टेबाजी करून नाही. ओके, सो हे वेल्थ क्रिएशनचं जे सिक्रेट्स आहे किंवा वेल्थ क्रिएशन, हे आम्ही आमच्या क्लासमध्ये शिकवतो. येस मॅडम, हा आहे सिलेबस जो मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. माझ्याशी बोलू शकता. हॅलो सर. येस, बोला सर. सर, हा क्लास झाल्यानंतर ऍडवायझरी कॉल तुम्ही देऊ शकता नंतर? येस, स्क्रॅच ऍडव्हान्स आहे सर, स्क्रॅच पासून शिकवतो. ओके, स्क्रॅच एकदम झिरो नॉलेज पासून. ऍडवायझरी कॉल, येस, आम्ही मी रिकमेंडेशन देतो ग्रुपमध्ये स्टुडंट्सला, की कुठले स्टॉक्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय इन्व्हेस्टमेंट करायची आहे कुठल्या स्टॉक्समध्ये. सो आम्ही ऍडवायझरी देतो. ओके, ती रोज नसते. ओके, डिपेंड करते आणि गरज पडत नाही कोणाला ऍडवायझरी घेण्याची. ओके, हा ऍडवायझरी वर्ड माइंड मधून काढून टाका, बिलकुल माइंड मध्ये कोण टाका. तुम्ही काय करता सर, तुम्ही काय करता मला सांगा. तुम्ही जॉब करता, बिझनेस करता, स्टुडंट आहात? जॉब करतो मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये. व्हेरी गुड सर. सो तुम्ही जिथं जॉब करता, तुमचं काम तुम्ही स्वतः करता की दुसरं कोणी करते? स्वतः करतो. गुड. मग इथेही स्वतः शिका, स्वतः काम करता, स्वतः पैसे कमवता, इथं करा ना. इथं डिपेंड राहायचंच नाही. मी तर देणारच आहे. ओके, मी देणारच आहे, पण माइंड मधून हे कोणाचं ऐकून मी पैसे कमावतो हे डोक्यातून काढून टाका. माझा पैसा आहे. ऍडवाइस जेव्हा तुम्ही घेताना तुम्हाला एक लिमिटेशन पडते की हा एवढेच पैसे कमावू शकतो किंवा मी एवढाच करू शकतो. स्वतः जेव्हा काम करायला लागला माणूस फ्री होऊन जातो. तुम्ही अनलिमिटेड पैसे कमावू शकता. आधी आपला माइंड तेवढा मोठा बनवा की मी करोड रुपये कमावू शकतो. आपला माइंड आधी करोड रुपयाचा बनवा, तुम्ही पैसे कमावू शकता. नील आर्मस्ट्रॉंगचं नाव ऐकलं? कोणाला माहितीये नील आर्मस्ट्रॉंग? येस, ऐकलंय. कोण आहे? कोण आहे? हु इज नील आर्मस्ट्रॉंग? पहिला व्यक्ती हा, अमेरिकेत चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती. चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती. कुठल्या वर्षी गेले माहिती आहे का? 19 चंद्रावर जाणार. मला वाटतं ते साधारण 71, 70, 71 मध्ये ते गेले. बरोबर. ओके, आता मला सांगा, त्यांनी चंद्रावर जाण्यात त्यांच्या मनात आधी विचार आणला असेल, विचार आला असेल, डोक्यात त्यांच्या विचार आला असेल,
आणि ज्या दिवशी तू विचार आला असेल ते त्याच दिवशी गेले असतील का चंद्रराव? नाही, तयारी करावी लागली. त्यांनी तयारी केली. आधी आपल्या माइंडमध्ये ते विचार आणा, ती प्रोसेस आणा की मला करोडपती व्हायचं आहे आणि त्याच्यावर काम करायला लागा. बरोबर? विचार केल्यानं कोणी श्रीमंत होत नाही. जे विचार करतो त्या सर्व कृतीत आणावे लागतात, त्याच्यावरती ऍक्टिव्हली काम करावं लागते. नुसतं झोपेत किंवा बसून मला हे करायचं आहे, मी करोडपती होईल, लक्षपती होईल, होत नाही. जे विचार करतो त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असते पॉझिटिव्हली. तुम्ही आर्मस्ट्रॉंगनं आधी विचार मनात आणला आणि त्या विचारावर ऍक्शन घेणं चालू केलं आणि कितीतरी वर्षांनी ते सक्सेस झाले आणि चंद्रावर पोहोचले. आणि करोडपती फक्त आपल्याला करोडपती होतात, लाखो लोक करोडपती आहेत. आपण बस छोटासा भाग होणार, आपल्याला चंद्रावर जायचं नाहीये. आधी ती थॉट प्रोसेस क्रिएट करा माइंडमध्ये, नंतर काम करा, होऊ शकतो सक्सेस आपण. बरोबर? बोलू शकता माझ्याशी? काही क्वेरी असेल तर विचारा आणखी क्लास विषयी. ओके. आणि येस मॅडम, माझा नंबर मी सर्वांना दिलेला आहे. फ्रँकली एक विचारते. बोला मॅडम, बोला. तुम्ही आता म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगचं एवढं सगळं माहित आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करून भरपूर पैसे कमवू शकता. कमावतो, मग तुमचा कमवू क्लास शकता. घेण्याचा काय उद्देश आहे? तुमच्यासारख्या लोकांना कोण शिकवणार? मग तुमच्यासारख्या लोकांना कोण शिकवणार? नाही, तेच म्हटलं. गुड, खूप चांगला क्वेश्चन आहे, म्हणजे खूप चांगला. येस, विचार, तुमचं कंप्लीट करा मग मी सांगतो. खूप माझा आवडता, सर्वात आवडता क्वेश्चन आहे, सांगा. माझा उद्देश असा आहे, म्हणजे मला तुमचा उद्देश असा वाटतो की तुम्ही तर श्रीमंत होत आहेत, पण दुसऱ्यांना श्रीमंत करायचं काहीतरी तुमचा उद्देश नाही, तो तर आहे. असं गुड, काही तो उद्देश आहे म्हणजे माझा. आणि मी माझं जे नॉलेज आहे, माझे स्किल आहे, त्या स्किल मधून मी पैसे कमावतो. मी फ्री मध्ये कोणाला शिकवत नाही ना. म्हणजे ओके. आता मला सांगा. नाही, म्हणजे ऐका, माझा उद्देश असा की क्लास बोला 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 बोला. क्लास घेऊन पैसे मिळणार त्याच्यापेक्षा तुम्ही ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता, म्हणजे असं विचारते तुम्हाला. गुड गुड. मार्केट किती वाजता चालू असते माहिती आहे तुम्हाला मॅम? मार्केटची टायमिंग माहिती आहे? 9:15 वाजल्यापासून 3:30 पर्यंत. गुड. मार्केट 9:15 ते 3:30 असते चालू सकाळी, बरोबर? आणि माझा क्लास असतो रात्री 6 ते रात्री 10:30 पर्यंत. मार्केटच्या टाइम मध्ये मी शिकवत नाही मॅम. सो पैसे मी का नाही कमवू शकत? मला मनाई आहे का? माझं जे स्किल आहे, माझं जे नॉलेज आहे, मी जे शिकलोय ते जर कोणाला शिकून जर मी पैसे कमवू शकतो, काही गैर आहे का त्याच्यामध्ये? सांगा. नाही सर, गैर नाही म्हणत, पण तुमचा काहीतरी एक उद्देश असेल ना, की आहे ना, की लोकांनी पैसे कमवले पाहिजे. माझा हा उद्देश आहे. आपलं नॉलेज तुम्हाला कोणाला देऊन जर कोणी पैसे कमवत असेल, तो माझा मी उद्देश आहे ना. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की आम्ही अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केले की तो माणूस ट्रेडिंग करतो आणि सम इंटरेस्ट आम्हाला पैशांचा देतो, म्हणजे तो स्वतःसाठी पण कमवतोय आणि आमच्यासाठी पण कमवतोय असं नाही. मी शिकवतो. मी तुमचे पैसे घेऊन मी ट्रेडिंग करत नाही. ओके. म्हणजे तुम्हाला असं जर म्हणायचं ते मी करत नाही. ओके. तुम्हाला नेमकं काय म्हणताय की चांगला उद्देश आहे? हा, माझा उद्देश तर तो आहे. म्हणून तुम्हाला तर किती जण म्हणतात सर एवढ्या कमी फी मध्ये तुम्ही शिकवता. उद्देश काय आहे माझा की मी लिसन 1 मिनिट मॅम. ओके. तुमचं झालंय का सर्व? सांगा. सर्व झालं? हो सर. गुड. मी प्रायव्हेट नोकरी करतो LNT मध्ये. मी सिव्हिल इंजिनियर आहे बेसिकली. आणि माझं जो वर्किंग शेड्यूल होतं ना जॉबचं प्रायव्हेट कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये 12 ते 13 तासाचं असते कमीत कमी. सकाळी 8 ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. मला 12 ते 13 तास काम करायची सवय आहे कमीत कमी. ओके. मार्केटमध्ये माझं काम होतं सकाळी चालू 9:15 वाजता. 9:15 ते 3:30 पर्यंत स्टुडंटला मी गाईड करतो ड्युरिंग लाईव्ह मार्केट. स्वतः ट्रेडिंग करतो, स्वतः पैसे कमवतो. त्यामधून दुपारी नंतर 3-3:30 ला मार्केट बंद झाल्यानंतर 3 ते 6 माझा ब्रेक असतो. त्यानंतर पुन्हा 6 वाजता माझा क्लासेस असतात. सो मला का अधिकार नाही आहे का मी जास्त पैसे कमवण्याचा? माझं नॉलेज मी मॉनिटाईज नाही करू शकत का? एखादा तो काय म्हणतात त्याला मेडिकलची ट्युशन घेणारा का कोणी तुम्ही विचारत नाही? तुम्ही डॉक्टर झाले नाही आणि तुम्ही का मुलांना मेडिकलची ट्युशन देत आहात? एखाद्या इंजिनिअरिंगच्या ट्युशन देणारा का म्हणत नाही? एखाद्या स्कूलच्या टीचरला का म्हणत नाही तुम्ही? बरोबर आहे ना? हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो, सर तुम्ही शिकवता तर मग तुम्ही ट्रेडिंग मधून का नाही पैसे? मी इथूनही कमावतो तिथूनही कमावतो पैसे. ओके. चालेल. माझं फक्त विचारायचं उद्देश तुम्ही त्यातून जास्त पैसे कमवत असाल. हो, कमावतो. माझे स्टुडंट जर 50,000 कमावत आहेत तर मी डेफिनेटली 1 लाख रुपये कमावतो. डोंट वरी. चालेल. आणखी काही क्वेरी असेल तर विचारा. हॅलो. येस. आवाज येतोय सर? येस, येतो.
हा सर, ऑप्शन सिरीज वरती समजा एखादा आपण प्रीमियम कुठून वरती जाणार आहे किंवा कुठून ऍक्टिव्ह होणार आहे ते पण शिकवता का? येस, गुड, चांगला क्वेश्चन आहे. आमचे 2 कोर्स आहेत. ज्या कोर्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं तो बेसिक कोर्स आहे. ज्यांना मार्केट अच्छा. विषयी एकदम झिरो नॉलेज आहे, काहीच माहिती नाही, ज्यांना एबीसीडी अबकड नाही मार्केटचं, मी त्या हा. कोर्स बद्दल तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आमचा दुसरा कोर्स आहे ऑप्शनचा, ज्याच्यामध्ये ऑप्शन विषयी पूर्ण शिकवतो आम्ही. ते एक डेरिव्हेटिव्ह किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंग असते. ते याच्यापेक्षा ऍडव्हान्स आहे. ज्यांना बेसिक नॉलेज आहे, ज्यांना हे जमते, ते वरचं करू शकतात. सो ते ऑप्शन मध्ये आम्ही सर्व शिकतो. तुमचा जो शंभर. क्वेश्चन आहे ना, ते त्याच्यामध्ये शिकवतो सर, ऑप्शन. हा हा. आणि जर तुम्ही कुठे शिकले नसणार तर तुम्ही ऑप्शन पासून दूर राहा. ऑप्शनचा सेगमेंट डिऍक्टिव्हेट करून टाका. ऑप्शन मध्ये न शिकता काम करू नका. नाही, ऑप्शन शिकायचं आहे म्हणूनच मी हा, विचारलं. सो मग ऑप्शनचा पण ऑप्शनचा शिकवतो क्लास आम्ही. पण ऑप्शन कोणाला शिकवतो? ज्यांचं बेसिक झालेलं आहे, ज्यांनी बेसिक कोचिंग कुठे घेतलेली आहे, जे बेसिक कुठेतरी शिकलेले आहेत किंवा आमच्याकडे शिकलेले आहेत. डायरेक्टली ऑप्शन कोणाला शिकवत नाही. अच्छा. हा, ज्यांना बेसिक नॉलेज आहे, जे कुठेतरी शिकलेले आहेत शेअर मार्केट. येस, आम्ही या ठिकाणी प्रायव्हेट कोर्स केलेला आहे. आम्ही तुमच्याकडे ऑप्शन शिकतो, त्यांनाच मी ऑप्शनला ऍडमिशन देतो आम्ही. किंवा जर आमच्याकडे ज्यांनी बेसिक शिकलेलं आहे त्यांना देतो. डायरेक्टली ऑप्शनला ऍडमिशन नाही. ऑप्शनचं म्हणजे कसं असतं, फीज वगैरे का पहिले बेसिकच क्लिअर करावं लागतं? बेसिक क्लिअर करावं लागेल तुम्हाला. ते जमणारच नाही. तुम्ही मला फी देणार, पण मला माहिती आहे जमणार नाही तुम्हाला. आणि तुमची फी घेऊन काय करते पैशांचे? तुम्हाला क्लासमध्ये 10 लोकांना मी शिकवेल, 10 पैकी 9 जणांना कळेल, तुम्हाला नाही कळणार. काय फायदा त्या गोष्टीचा? नाही, मला फक्त विचारायचं आहे की म्हणजे ऑप्शन सिरीज क्लिअर केल्यानंतर आपण एखादी प्रीमियम लेवल काढू शकतोय ना, कुठून ब्रेक करू मग शिकून शकतोय? काय फायदा? शिकून काय फायदा? तुम्हाला मला स्वतः ऑप्शन स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करू शकता, स्वतः ऑप्शन प्रीमियम सिलेक्ट करू शकता, स्वतः अनालिसिस करू शकता. निफ्टीची प्राइस वर जाईल की निफ्टीची प्राइस डाऊन जाईल, बँक निफ्टी अपसाईड जाईल की डाऊन साईड जाईल, हे स्वतः अनालिसिस. म्हणजे शिकून काय फायदा आहे? मी तुम्हाला शेअर मार्केट शिकवतोय आणि तुम्हाला जर विचारावं लागतं की मी कुठले शेअर घेऊ, शिकून काय फायदा? बरोबर. म्हणजे प्रॉफिट आपण स्वतः काढू यस, शकतोय. स्वतः. मग शिकून फायदा झाला पाहिजेत ना. जो कोचिंग वाला ज्याच्याकडे तुम्ही शिकता, हे जर तुम्हाला देत नाही तर त्याच्या तोंडावर चपला फेकून मारायचे आहे. अरे बाबा, मी तुला फीस दिलेली आहे आणि आम्हाला नाही मिळालं, आम्ही शिकलो नाही, काय फायदा? बरोबर. सो आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो आमचे स्टुडंट पैसे कमवतात आणि सर्व गोष्टी शिकलेल्या तेवढीच आहेत. कन्सेप्ट होती माझी. येस, गुड. ओके. येस, आणखी काही क्वेरी असेल तर सर, एका विचारा. क्लासमध्ये किती स्टुडंट असतात? मॅक्झिमम 15 मॅम. जास्तीत जास्त 15 जण असतात एका क्लासमध्ये, एका बॅचमध्ये. क्लासमध्ये मीन्स बॅचमध्ये. आणि बॅच लाईव्ह असते आणि सर्वांना समजेपर्यंत शिकवतो. आता जसं किती बोलत आहे तुमच्यावर, सर्वांना समजेपर्यंत शिकवतो. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत शिकवत राहतो. चालेल. माझा वेबिनार next batch कसा चालू वाटला होणार ती, मला sir, तुम्ही कधीपासून चालू होणार? रिव्ह्यू द्या, नक्की रिव्ह्यू द्या. फीज मध्ये डिस्काउंट घ्या. 12 तारखेला नवीन बॅच चालू होत आहे. म्हणजे आजपासून ट्युजडेला संध्याकाळी 9:15 ते 10:15चा टायमिंग राहणार आहे बॅचचा. तेव्हा चालू होणार आहे नवीन बॅच. रात्री 9:15 ते 10:15, 1 तासाचा क्लास होईल रोज. हॅलो सर. येस सर, बोला. बाकीचे मेंबर्स सर. प्लीज माईक बंद करा प्लीज. कोणाचा आवाज येतोय? हा, बोला सर. सर, एखादं. हॅलो, बोला ना सर. हॅलो, आवाज नाही तुमचा. हा सर, आता येतो? हा, येतो, बोला. हा सर, एखादं लेक्चर जर मिस झालं आणि नंतर बघायचं असेल तर त्याची रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केली जाते हो, का? मी सांगितलं ना, सुरुवातीला सांगितलं. रेकॉर्डिंग आम्ही दुसऱ्या दिवशी पाठवतो सर्व स्टुडंट्सला. प्रत्येक क्लासची रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल राहील. लाईफ टाईम रेकॉर्डिंग राहील तुमच्याकडे. ओके ओके. ओके. फीज. सो हा माझा नंबर आहे. 4,500 रुपये फीज आहे क्लासची. आणि ज्यांनी वेबिनार जॉईन केलेला आहे आणि जे लगे आता फी पे करतील त्यांचं ऍडमिशन कन्फर्म, कारण की लिमिटेड स्टुडंटची बॅच असते. हा माझा फोन पे गुगल नंबर आहे. सो याच्यावरती तुम्ही फीज पे करून ऍडमिशन. ऑलमोस्ट बॅच फुल झालेली आहे. आणि हे आजचं नाही, मी कितीतरी वर्षापासून स्टॉक मार्केट शिकवत आहोत. ओके. सो कॉन्सेप्ट सर्व समजेपर्यंत शिकवतो आम्ही स्टुडंट्सला. बोला मॅडम. शेअर मार्केटचा अभ्यास एवढा आहे तर एका महिन्यात कसा कव्हर होतो? आणि बेसिक नॉलेज काहीच नाहीये तर कव्हर होईल का एका महिन्यात? होईल मॅम. ओके. आणि 1च तास क्लास आहे का किती 2 महिने लागतात का 3 महिने? गुड. चांगला क्वेश्चन आहे मॅम. ओके, एकदम रिलिव्हंट क्वेश्चन आहे. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत काम करण्याचे, सेगमेंट्स आहेत, त्याला मार्केटच्या भाषेत सेगमेंट म्हणतात.
एक असतो इक्विटी सेगमेंट, दुसरा असतो डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, एक असतो आणखी कमोडिटी असतो. ओके, आणि एक असतो फॉरेक्स. जे मी तुम्हाला शिकवणार आहे तो इक्विटी सेगमेंट आहे आणि तो सर्वात सोपा आहे, सर्वात सोपं. एवढं की यू वोंट बिलीव्ह की 15व्या दिवसापासून तुम्ही स्वतः काम करायला लागणार त्याच्यामध्ये आणि 1 महिन्यात तुमची अर्निंग चालू होईल. सिस्टम तुम्ही शिकून जाणार कसं काम करायचं त्याच्यामध्ये. शेअर मार्केट जर तुम्ही आयुष्यभर जरी शिकले तरी ते आयुष्यभर त्याचा सिलेबस संपणार नाही. आपण एकतर मनुष्य हा आयुष्यभर स्टुडंट असतो पूर्ण आयुष्यभर, आणि शेअर मार्केट एक महासागर आहे. तुम्ही जेवढे त्याच्यामध्ये डेप्थ मध्ये जाणार तेवढं तुम्हाला कळेल. पण शेअर मार्केटचा अभ्यास रोज कसा करायचा हे सिस्टम तुम्ही शिकून जाणार, की रोज नवीन नवीन अपडेट्स येतात, त्याला कसं अभ्यास करायचं, रोज ते शिकायचं कसं, त्या नवीन ज्या गोष्टी मार्केटमध्ये आल्या त्याला कशा प्रकारे आपण अभ्यास करून रीड करून त्याला आपल्या रुटीन लाईफमध्ये कसं युटिलाइज करायचं, हे पण सर्व कॉन्सेप्ट या सिलेबसमध्ये असतात. सो तुम्ही रोज 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 नवीन शिकणार मॅडम. आणि हे सर्व वन टाइम प्रोसेस आहे, जे तुम्ही शिकणार नाही हे सर्व वन टाइम आहे. सो होईल कव्हर आज, डोंट वरी त्याच्याविषयी. कारण की आमची बॅच ही आज नाही ना, तुम्ही फर्स्ट टाइम नाही येत आहात. ओके, तुम्ही फर्स्ट टाइम नाही, याच्या आधी खूप सारे स्टुडंट्स आलेले आहेत, ते शिकून बाहेर गेलेले आहेत आणि त्यांचं काम करत आहेत. त्या बाबतीत तुम्ही निश्चित राहणार 1 महिने सिलेबस बद्दल. येस, आणखी माझा नंबर आलाय सर्वांकडे, इथे दिसतो. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही समजेपर्यंत शिकू शकता मॅम, की यस मला हा नाही समजलेला आहे, मला आणखी शिकायचं, सो डेफिनेटली तुम्ही शिकू शकता मॅम. नाही सर, एक मला विचारायचं आहे की 4,500 रुपये तुम्ही फीस सांगितली, तर त्याचा शिकवण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे? 1 महिना, मंडे टू फ्रायडे क्लास असतो. हा, म्हणजे 4,500 रुपयामध्ये आपण 1 महिनाभर शिकू शकतो? हो सर. आणि त्याच्यानंतर लाईफ टाईम आमचा सपोर्ट राहतो तुम्हाला नेहमीसाठी. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. येस, धन्यवाद सर. येस सर. येस, आणखी चालेल. ओके, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. नक्की रिव्ह्यूज द्या, क्लास जॉईन करा आणि शिका. ओके, तुम्ही शिकणार, इन्व्हेस्टमेंट करत आहात. नॉलेज कधी वेस्ट होत नाही. ओके, शिकले तर त्याचा फायदाच होईल तुम्हाला, तुमच्या जनरेशनला, तुमच्या फॅमिली मेंबर्सला नक्की त्या गोष्टीचा फायदा होईल. तुम्ही काम करा शेअर मार्केटमध्ये, तो नंतरचा भाग आहे. आधी शिकून घ्या, समजून घ्या, मनात शंका ठेवू नका की यार मी ते करायला पाहिजे, तुम्ही समजून. आणि जोपर्यंत तुम्ही ते शिकणार नाही तोपर्यंत त्याच्यातल्या बारकावे तुम्हाला कळतील नाही. आणि दुसरी रिक्वेस्ट आहे माझी की ब्लाइंडली काम करू नका शेअर मार्केटमध्ये. जर तुम्ही शिकले नाही, तुम्हाला माहिती नाही, तर पैसे इन्व्हेस्ट करू नका. आधी शिका, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काम चालू कराल, नाहीतर नुकसान होणं अटळ आहे आणि मग शेअर मार्केट बदनाम होते. ओके, सो स्वतःचं नुकसान टाळा आणि शेअर मार्केटची पण बदनामी कमी होईल त्याच्यामध्ये. चालेल, थँक्यू सो मच सर्वांना. आज भेट झाली आपली सर्वांची. काही क्वेरी असली, माझा नंबर सर्वांना मी पाठवलेला आहे, मला कॉल करा तुम्ही आणि लगेच तुमचं ऍडमिशन फायनल करा. ओके, हॅपी गुड संडे. आजचा दिवस सर्वांना आनंदी जाओ ही शुभेच्छा. थँक्यू सो मच.